मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनूहरि। राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो तुहा माधव बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम मरणाधी सावध भावे मरणा अति सावध भावे मरणाधी सावध भावे अति सावध भावे कीर्ती करोनी मरावे 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 जन्म घालून येवा जन्म घालून येवाया जन्म घालून येवा जन्म घालून येवाया मानवाची उत्तम काया 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 नामा म्हणे मनुष्य जन्म नामा म्हणे मनुष्य जन्म नामा म्हणे मनुष्य जन्म नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम 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 जन्म घालून येवा जन्म घालून येवाया जन्म घालून येवा जन्म घालून येवाया मानवाची उत्तम काया 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 भारतमाई भारतमाई भारतमाये भारतमाई भारतमाये भारतमाई भारतमाई
सावध भावे मरण आदि सावध भावे सावध भावे मरण आदि सावध भावे मरण आदि सावध भावे सावध भावे मरणाधी सावध भावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे जमदालू नलेवाया जमदालू नलेवाया कीर्ती करोनी मरावे माया मानवाची मानवाची उत्तम मानवाची उत्तम मानवाची उत्तम उत्तम मानवाची उत्तम काया उत्तम काला तम कालू नलेवाया जमदालू विठ्ठल 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 मरणाधी सावध भावे मरणाधी सावध भावे कीर्ती करून मरावे
जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिक नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा कथेचा विस्तार हो तंत्र कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदने श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा वार करी संतांचा या वार करी संतांचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा शिरे सहा हात शिरे सहा हात तया माझे दंडवत तया माझे तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत मरणादी साबद व्हावे कीर्ती करोनी मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया आज अखिल कोट गुण निधान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्याच्या सत्तेने हे विश्व चालतं ज्याच्या आधारानं प्रत्येक झाडाचं पान हलतं अशा प्रभू परमपिता परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला आपला हा जीवनचर्येचा दररोजचा नित्यक्रम आणि ह्या नित्यक्रमामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ज्या परंपरेमध्ये आपण सगळी माणसं एकत्रित आलो अशी गोड अशी आपल्या गावाची
म्हणजेच समस्त ग्रामस्थ मंडळी, कावलगुडा बुद्रुक या गावामध्ये वास्तवाला असणाऱ्या आपल्या सर्वांचे एका लाडक्या व्यक्तिमत्वाला गेल्या 16 वर्षापासून आपल्या गावामध्ये आहे. 16 वर्षापूर्वी याच गावामध्ये, याच रस्त्यानं, याच झाडानं, याच माणसानं ज्या माणसाला पाहिलेलं होतं, त्या माणसाचं शरीर गेल्या 16 वर्षापासून आपण कोणी पाहिलं. परंतु एक मोठं वाक्य बोलून जाईल लागलं तर बघा, शरीराला माणूस गेला असं जर म्हणत असाल तर 16व्याही वर्षी माणूस गेल्यावर एवढा गच्च मंडप भरतो म्हणाल तरी कसा माणूस गेला म्हणता येईल? माणसं जातात ते शरीराने जातात, आठवणी मात्र त्यांच्या जशाच्या तशा राहतात. याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमच्या गावातले गंगाधर पाटील. टाळ्या नाही वाजता एवढं दुःख. माणसं गेली असं जर तुमचं मत असेल, जाणं हे फक्त कसं आहे, ज्ञानोबरायाच्या शब्दामध्ये सांगू तुम्हाला. ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीमध्ये गोड सांगितलंय विनयगिरी बाबा. ज्ञानोबराय म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेळीचे, तैसे देहांतराते स्वीकारीचे. माझा शर्ट जुना झाला, शर्ट फाटला ना, काढून फेकून देणार आहे, नवीन वस्त्र शर्ट परिधान करणार आहे, अंग झाकण्यापुरतं लज्जा रक्षणापुरतं काहीतरी नियोजन करणार आहे. म्हणून बाबानं हे नियोजन केलेलं असावं. उणीव एकच आहे, तुम्ही सगळे पुरुष मंडळी माझ्या इकडे इकडे येऊन बसा. पलीकडे 10-5 महिला राहिलेल्या आहेत शिल्लक, त्यांना जागा नाही. तुम्ही सगळी मंडळी त्यांना जागा करून द्यायची. हे बघा इथं बसलेले ह्या ताया आहेत ना सगळ्या. दीदी माझ्याकडे बघा, इकडे पुढे मॅटिंगच्या पुढे यावर तुम्ही चौघी, तुम्ही चौघीने पुढे यायचे. तुम्ही मोर मोर या, मोर म्हणतात की इकडे, हा मोर या तुम्ही. ते कळच ना समोर का, हा समोर या पुढे. त्या सगळ्या इकडे येतील म्हणजे त्यांना आपलं लक्ष तुम्ही थोडं पुढे या. मागची मंडळी ती वट्यावरची मंडळी आहे का, ते पुढे येऊन बसते. ते बरोबर. मी 550 किलोमीटरवरून यायचा माझा काहीतरी सार्थकी लागला पाहिजे. तुमचं काय मत? एवढं दूरवरून आलं का नाही, मग मला निदान पाहत खरं ना तुम्ही. कसा बुवा, त्याला कान आहे का, कानात बाळ्या दिसत्यात का, मी शाहू का नाही चिटकवलेल्या हो. कसं आहे, फक्त बाबा आल्या का, तुमच्याकडे आल्याच म्हणतात. मला वाटलं आल्या म्हणजे मी तर बाई नाही दिसत नाही, आल्या म्हणतात. आमच्याकडे आले का, ही बरोबर भाषा आहे आमची त्र्यंबकेश्वर नाशिकची भाषा. बाबा आले का, इकडं जर इकडं तुमचे काय बीडकडे जर गेलं ना, बीडकडे जर गेलं तर तिकडं आला बाबा, हलाव म्हणतात बा, हलाव आला बाबा. तिकडे खानदेश मध्ये जर गेलं, बाबा वनात का रे, पुढ्या बाबा वनात का बाहेर ये, भाषा असते. आलात का सगळे इकडं, वा वा वा. आता कसं गोड मंडप भरला, एकदम गोड मोठ्याने टाळी वाजवायची. विठ्ठल अशा पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ ज्या बाबाचं 16वं पुण्यस्मरण आहे, श्री गंगाधर पाटील यांच्या पुण्यस्मरण प्रित्यर्थ त्यांची चिरंजीव, सगळ्या महाराष्ट्राचा फॅन असणारा, सगळ्या महाराष्ट्रभर त्याचं गोड नाव आहे. आम्ही आदरणीय संघर्ष ज्या वेळेला मराठा समाजाचा चालू होता, त्यावेळेला आदरणीय दादांना फक्त या स्कॉर्पिओ मध्ये पाहिलेलं होतं. आम्ही त्या संघर्षामध्ये होतो गुलाल खायला. लोकांची फुलं ते काय धिंगाणाच अवघड होता. नाही मला कीर्तनात नाही वर्णन व्हायचं, तर या कीर्तनात आपला संघर्ष बसावं देईन का बुवा, नाही. असं सगळ्यांचं आपलं लाडकं व्यक्तिमत्व माधवराव गंगाधर पाटील टाटे, छावा संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष. फक्त हे तुमच्या जिल्ह्यापुरतं नाव तुम्हाला वाटतं इथं अध्यक्ष आहे, पण महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. लय मोठा माणूस. तोंडापुरतं स्तुती करायला मी आलेलं नाही, आणि मला त्यांनी स्तुती करायला बोलवलेलं. असं त्यांच्या 3 बहिणी आहेत, सौत्राबाई, शिलाबाई आणि कल्पना. अशा या 3 बहिणी. यांचे माझा दादा भाऊ आहे, आणि असा यांचा गोड असा परिवार. त्या परिवारातले तुम्ही आम्ही सगळे. हा झाला त्यांचा परिवार. म्हणजे कशाचा, ज्यांच्या मागे गंगाधर पाटलाचं नाव लागलं त्यांचा परिवार. पण आपण सगळे एकच आहोत. ही त्यांच्या आपण साखळीमध्ये ओवलेली कडी कडी आहोत सगळी. सगळी या माणसामागे उभं असणारी यांच्या प्रेमाची ही सगळी माणसं आज ज्या धर्ममंडपाखाली आलो, त्याचं एकच कारण आहे, आपले ते बाबा गेले. बाबा गेल्याच्या नंतर त्यांचं 16वं पुण्यस्मरण आमच्याकडं तुमच्याकडं सगळ्याकडं माहिती आहे. एक एक पुण्यस्मरण करायला जड जातं.
काय एक एक 16वं पुण्यस्मरण त्या माणसानं करायला घेतलंय. काय बापाबद्दल प्रीती असन राजा, नाही मोजता यायची. कशी मोजवा? एवढं प्रेम असावं बापाविषयी, एवढं प्रेम. बापाविषयी प्रेम असतं. आमच्याकडे माणसं शिष्टीमाली दादा मेले का जाळतात. तुमच्याकडे पण 10व्यापर्यंत माणसाची हाडं सुद्धा ठेवत नाही. तुमच्याकडं 10व्यापर्यंत हाड नसते ठेवत, रक्षा नसते ठेवत, ज्याच्या ते सगळं समर्पण करून आणि एक फोटो काढून ठेवतात. त्यात काय करतात? बस तेवढ्या फोटोची पूजा. ती आलं गेलं पाहुणं कोणी तर महार घालायचं नको, लोकांना म्हणायला पूजा करता का नाही म्हणून. कोण नसतं करत हो. आणि एवढं 1 वर्ष करल. पहिलं पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, लय 5वं पुण्यस्मरण, 16वं पुण्यस्मरण होतंय ना, इथं लागलं माझ्या तारीखेत जेव्हा इथं लागलं. सर सरा अंतकरण आपलं काय प्रेम असतं लोकांचं हो. इतकं प्रेम करणारी माणसं इथं आहेत. असो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडं ज्यांचं आगमन झालेलं आहे, महाराष्ट्राचा गोड लाडका आवाज ज्यांना म्हटलं जातं, महाराष्ट्राची गानकोकिळा आदरणीय ऋषिकेश महाराज येवलेकर महाराजांचं आपल्याकडं येवला पैठणी तुम्ही ऐकली, पण येवल्याचे महाराज नाही ऐकलेले. येवला पैठणीची तिथलीची आहे. असं तदनंतर वारकरी शिक्षण संस्था ज्यांची आमच्या लासलगाव आशिया खंडामधलं 1 नंबरचं मार्केट आहे. आणि त्या लासलगाव जवळ कोटमगाव नावाचं गाव आहे. तिथं त्यांची अजान वृक्ष वारकरी शिक्षण संस्था मुलं घडवायचं काम आहे त्यांच्याकडं. भरपूर विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत. असे भंदास महाराज गांगुर्डे त्यांचं पण आज आपल्या गावामध्ये इथं आगमन झालेलं आहे. तर नंतर ही परिसरातली 2-5-6 किलोमीटर 10 किलोमीटरवरून आलेली सगळी, मला काय सगळ्यांची नावं ठाव नाही, परंतु मला ज्यांच्यामुळं हे सगळं घडलं असे दादानं त्यांच्याकडून फोन घेतला. म्हटले इकडे द्या माझ्याशी बोलायला. मला म्हटले बाबा तुमच्या क्लिपा पाहिल्यात आम्ही युट्यूबला, काय ते एवढे मोठे लोक आमच्या गावाला नाही ना जमायचं. म्हणलं 10-12 जमतील ना. खोटं आहे गाव दादा? खोटं आहे? खरं आहे का नाही? ते म्हणले नाही एवढे कमी नसणार, पण 200-300 तर नक्की असणार. म्हणले मग कीर्तन झालं काय लागत आहे? 200-300 लोक असतील लई झालं. म्हटले आमच्या चॅनलवाला काय नाव म्हणलं, महिमा नामाचा चॅनलवर हे कीर्तन उद्या सकाळी आपल्याला सगळ्यांना दिसणार आहे. त्यांच्या करता टाळ्या. वा. तदनंतर आपला गोड साऊंड आहे. जिथं साऊंड चांगला असतो तिथं मन रमतं गड्या. खरंच तुमचा श्रीराम साऊंड चांगला साऊंड आहे बरं का. गोड आवाज आहे तुमच्यासाठी आमच्याकडून. सगळी मंडळी आपण ज्या निमित्तानं इथे जमलेलो ते निमित्त सांगता सांगता एवढं वेळ गेला. त्यासाठी गोड अभंग निवडावा लागतो. कीर्तनाची परंपरा आहे. कीर्तन म्हटलं यासाठी अभंगाची निवड करावी लागते. म्हणून एक गोड अभंग निवडण्याकरता सहजच आम्ही मागा बसतो काय अभंग निवडावा म्हणून. मरायच्या आधी सावध कसं व्हावं नामदेव महाराजांनी तुम्हाला आम्हाला 3 चरणामधून सांगितलं. 3 चरण अभंगाचे नामदेव महाराजांनी लिहिलेत. त्या अभंग आपण सेवेसाठी निवडला. भजन करा विठ्ठल नामदेव महाराजांना अभंगाद्वारे आपल्याला सूचित केलंय मरणाआधी सावध व्हावे. कसं सावध व्हायचं म्हणले, मरणाआधी जर सावध व्हायचं असेल तर त्याच्या करता आधी मरायचं सोंग घ्यावं लागलं. तुम्ही घेतलंय कधी विनेकरी बाबा मरायचं सोंग? नाही, नामदेव महाराजांनी घेतलं. नामदेव महाराजांनी स्वतः मरण्याचं एकदा चित्र डोळ्यापुढे आणलं. मी मरतोय बरोबर, मेल्यावर काय होईल? मेल्यावर माझे सगळे आप्तेष्ट गणगोत्र हितचिंतक मित्र परिवार एकत्र येते आणि आले असे माझ्या बाजूबाजूने बसले. आणि बाजूबाजूने बसल्यावर जी माणसं मला म्हणायचे फॉर्म तू भर, आम्ही आहोत तुझ्या बरोबर, भर तू फॉर्म. अय फॉर्म वाला काय कापल्या इकडे त्याच्याकडे पाहायचं नाही. नंतर पाहिलं तर माईक पाय हा फेकून हानी खरताड गेलाय काय. तुला घरी जायचं नाही, मारीत नसतो इतका. बस असं आता गपचूप बसायचं, बोलायचं नाही. फक्त आपल्याला 1 तासभर बसायचं. किती? 1 तास. आतापासून घड्याळ लावा. 1 तासानं तुम्हाला मी उठून देणार आहे सगळ्यांना. मी एकटा तिथं उभं राहणार. ऐकायचंय तुम्हाला. नामदेव महाराज काय म्हणायला लागले, मरायच्या वेळेला ही सगळी माणसं बाजूला राहणार आहे. जे मित्र माझ्या बरोबरचे आहे ना सगळे मित्र येणार, सगळे मित्र येणार स्मशानापर्यंत मला घेऊन जाणार. स्मशानात गेल्यावर ते मित्र म्हणणार, ए बोला रे एवढ्याच्या वतीनं कोणीतरी. मग आदरणीय दादा जिल्ह्याच्या वतीनं दादा बोलायला उभे राहणार. आदरणीय श्याम महाराजांचं इतक्या लवकर जाणं चांगलं नव्हतं. माझ्यावर घेतो हे काय त्यांचं जाण्याचं वय नव्हतं.
ऋषिकेशांना म्हणणार हो आम्हाला बोलायला द्या बरं का, थोडं थोडं गाववाले आहोत आम्ही. घ्या घ्या म्हणले, पण काय जात्या मागे जाता येत नाही. सृष्टीचा नियम आहे, किती लोक गेले किती लोक आले, गेल्या मागे जाता येत नाही. म्हणून श्याम महाराजांना जातीवाट आहे. आमच्या परिवाराच्या वतीनं, आमच्या ताटेपाटी परिवाराच्या वतीनं, तसेच आमच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीनं श्याम महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. चला रे म्हणजे कसं करणार नाही, मी गेल्यावर कसं करणार दादा तुम्ही? मनानं असंच करणार, यापेक्षा वेगळं काय करतात का कोणी? कोणी गेलं का मेल्या माग तुम्ही पाहिलं अजून जात नाही. मला हे सांगायचं नामदेव महाराजांचे शब्द आहे, मी त्यात रंगवायला घेतोय. नामदेव महाराज म्हटले मित्र येतात, मित्र झाले गोत्र आले, तेही स्मशानी परतले, अंते टाकोनी गेले, मज लागे एकला रे. कोण येतं कोणा बरोबर आई? बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही नाही कुणाचे कुणे रे, नाही रे नाही कुणाचे कुणे रे. वा ना वा, गोड गायले ना गायकानं. कोण कोणाचं नाही, इथं माय कोणा करता कोणी येत नाही. नामदेव महाराज गीत सांगतायत तुम्हाला मला. अरे हे जर कोणी कुणा बरोबर येणार नाहीये, कुणाचं कोणी होणार नाहीये मरणाच्या वेळेला, मग आपण आपलं स्वतःसाठी करून गेलेलं काय वावग. म्हटले काय करायचं, बाकी काय करायचं नाही, सावध व्हायचं. म्हटले कधी मेल्यावर नाही, मरणाच्या आधी. आणि काय करायचं, कीर्त करायची. कशी करायची? गंगाधर पाटलाने केली अशी कीर्त करायची. 16व्याही वर्षी पुण्यस्मरण झालं पाहिजे, अशा आपत्य जन्माला घालून मारायचं. टाळ्याने वाजल्या नाही. शब्द कळतोय का पण तुम्हाला? माझ्या बोलणं माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत येत आहे? तिकडचे ते चष्मेवाले बाबा बोलणं कळतंय माझं? गंधावाले, दोन गंधावाले, तुम्हाला कळतंय? नक्की तुम्हाला कळतं म्हणजे तुमच्या मागच्यानं समज. कीर्त कशी करायची? कीर्त अशी करायची का आपण गेल्याच्या नंतर आपलं नाव कोणीतरी चालवणं राहिलं. कोण राहिलं? तुम्ही एवढा गोड पक्वत व्हायचे आहे. तुम्ही तुमच्या नंतर हजारो शिष्य घडवले. पूर्ण पक्व झाला, डोकं लावून पक्वादावर चाट मारताना दादा पहिले म्हणणार आहे पंदात महाराज इच्छा हो म्हणणार आहे ना. दादानं एवढी कीर्त कमवून ठेवली ताटे पाटला ना. नाही काय 16व्या वर्षी आपण गेल्याच्या नंतर आपलं श्राद्ध घालणारा वर्ग जन्माला. कसं आहे असं झालं पाहिजे. कीर्त करायची पण अशी करायची, वेगळं काय करायचं. अनेक लोकांनी कीर्त केली. एक कीर्त सांगू तुम्हाला, रावणानं कीर्त केली. रावण तो म्हणला समुद्राच्या पाण्याला गोड करायचं, सोन्याला सुगंध आणायचा, आणि इथून निघालं का स्वर्गापर्यंत शिड्या लावायच्या. पहा कीर्तिवंत कीर्त करायला गेले. एवढी कीर्त मोठी करून ठेवायची. आणि एके दिवशी जेव्हा रावण गेला ना बा, त्याच्या बरोबर लंगोटी नव्हती म्हणे. लंगोटी तुकाराम महाराजांनी सांगितलं. रावण मेला तर त्याच्या बरोबर काही गेलं नाही. ज्याची सोन्याची नगरी होती आजी, त्याची नगरी तुमच्या माझ्या घरासारखी नव्हती. सोन्याची नगरी, याला समुद्राचा वेढा. सोन्याची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसाचा, समुदाय गाडा राक्षसाचा. समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसाचा, समुदाय गाडा राक्षसाचा.
यांनी प्रमाण दिलं, ज्याची सोन्याची नगरी त्याला समुद्राचा वेडा आणि राखणाला राक्षस. समुदाय गाडा राक्षसाचा आणि ते रावण जेव्हा मेला त्याचा मुलगा किती मोठा होता सांगू. एके दिवशी त्यानं ठरलं ते इंद्राबरोबर देवाच्या राज्याबरोबर युद्ध करायला गेलं. इंद्रावर विजय मिळवला. त्याचं नावच इंद्रजित ठेवलेलं होतं. एवढा मोठा त्यानं एक दिवशी ठरवलं सगळे देवबंदी खाण्यात टाकले. ज्या शनी लागल्याच्या नंतर लोकांना सुख लाभत नाही त्या शनीला पालथ टाकलं, त्याच्यावर पाय ठेवून पलंगावर चढायचा. एवढा मोठा आजी रावण गेला. काय कीर्त उरली होती त्याची, घर राहिलं त्याचं, बायको राहिली त्याची. सांगती कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगती कवडी गेली नाही, सांगती कवडी गेली नाही. तुका म्हणजाची संपदाय वाडी, तुका म्हणजाची संपदाय वाडी, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. काय गेलो दादा बरोबर, तुमचं काय मत मारा. काय नेलं त्यानं, काय नेता आलं नाही. नेण्याचा प्रयत्न करून पाहिला, त्याचे काही शिल्लक काही राहिलं. आपलं काय राहणार. माझं सांगू, एखाद दोन ट्रॅक्टर त्याला जोडलेली एखादी 2-4 चाकाची टारली, त्या टारलीचे फाळके सळलेले, त्यात मागावऱ्या टाकलेल्या, 2-4 मरक्या सारख्या गाई, त्याच्यात एकच दूध देतील, बाकीच्या नुसत्या खात्या. काय राहते हो माणसाचं, काय राहिले. कोणाचं राहिलं आता लोक, कोणाचं राहत नाही, कोणाचं उरत नाही. नामदेव महाराज सांगायला लागले. नामदेव महाराज म्हणतात, अरे मरणाआधी सावधान काहीतरी करून मरा, जे मेल्याच्या नंतर शिल्लक राहील त्याचं नाव आहे कीर्त. कीर्त म्हणजे तुम्ही केलेलं कर्म लोक नंतर वाचून दाखवत असतात. यांनी बघा या इथं 3 मजल्याची इमारत बांधली होती. कोणी म्हणजे छावा संघटनेचे अध्यक्ष दादा त्यांनी बांधायला घेतली. असंच असतं ना, कीर्त करून जायची. असा गोड साऊंड आहे म्हटले, त्याचा श्रीराम नावाचा साऊंड आहे, काहीतरी कीर्त आहे. कीर्त आहे. उर्वरित काय राहत नाही. लय लोक आहेत इथं, समाज थोडा नाही, एवढी मोठी सृष्टी आहे, एवढे चिड्या मुग्यासारखी लोक आहेत. कोणाकोणाचं राहिलो, ज्यांना काहीतरी केलं पाहिजे. नामदेव महाराजांनी बुजून सांगितलंय, परत हा जन्म नाहीये राजा, पुन्हा हे आयुष्य नाहीये. अजूनही ओळखलं पाहिजे स्वतःला, परत आपल्याला यायचं नाहीये. संपलंय आपलं, राहिलं तरी किती. ज्ञानोबरायाच्या भाषेत सांगू, आता उगवलेला सूर्य सकाळी आपण निघालो होतो तेव्हा इथे येईपर्यंत मावळला. राहिलाय का तो. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता उगवलेल्या सूर्याला सुद्धा संध्याकाळपर्यंत राहता येणार नाही. तुम्हाला आणि मला ह्या मृत्यू लोकात किती दिवस राहायचे. फरक इतकाच आहे फक्त, कोणाच्या गावऱ्या थापल्यात, कोणाच्या वाळल्या. तुमच्या माणसं जाळायला गावऱ्याच असतात का, लाकडं असतात, जळत नाही का त्या गावऱ्यावर नाही चिरतात का. नाही, लाकडं बी असतात. कोणाचे थोडे दापल्या फोडून ठेवल्यात, माहित नाही कोणाचा कधी. फरक एवढाच आहे, जाणार सगळेच आहे. म्हणून नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्म हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला ना, काहीतरी करा, असं करून मरा जे आपलं शिल्लक राहिलं पाहिजे. अशा आशयाचा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. कशी कीर्त करायची, जी कीर्त करत असताना मुलानं सुद्धा आपल्या बापाचं ओझ उतरवण्याकरता प्रयत्न केला. तुम्ही म्हणाला अशी कीर्त कोणी केली, तर तुम्हाला मी जरा पाठीमागून कृतयुगापासून तर कलियुगापर्यंत आणणार आहे. कीर्त करायची बापाच्या नावानं चालली पाहिजे. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र राजा दशरथाच्या पोटी जन्माला घेतले. 4 मुलं दशरथाला आहे. कीर्त मी सांगतोय तुम्हाला आता कशी करायची. राजा दशरथा करवी रामाला सांगितलं गेलं 14 वर्ष वनवासात जा. प्रभू रामचंद्र वनवासात आले आणि आमच्याकडे नाशिक पर्यंत येऊन ठेवले.
नाशिकला रामकुंडावर ते थांबले आणि इकडे राजा दशरथाचा अंत झाला. लोकांनी लय आईला गोंधरलंय. प्रत्येकानं सांगितलंय मायेचा पाजर आहे, माय म्हणजे दुधावरची साय आहे, ती नभाची चांदणी आहे. खरं आहे. अरे पण ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासात आले ना, त्यावेळेला घरी डोकं आपटून आपटून राम 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 म्हणता म्हणता दशरथानं प्राण सोडला. तो जगाचा पाप कुणाला नाही दिसला. का नाही दिसला? प्रभू रामाचं नाव घेता घेता अरे माझा एवढा मोठा आज करता धरता पोरगा, जे राज्य मी कमवलंय आतापर्यंत, जे राज्य मी कुणाला देऊ आता? 4 पोरं आहेत मला. रामाबरोबर लहान लक्ष्मण वनात गेला. एका क्षणाला आठवण यायची आई, क्षणाला आठवण यायची माझा पोरगा वनात आहे आणि हे फक्त बापच करू शकतो, एरवी दुसऱ्याला नाही येऊ शकत. सांगून जाईल मी तुम्हाला. आणि बाप माझा विषय आहे, खास मला त्या बाप विषयानंच नांदड दाखवलं. बाप काय असतो सांगू तुम्हाला. बाप यांनी बापच ऐकलं बघ. आणि बाप ऐकला म्हणूनच क्लिप ऐकली तेवढी 5-7 मिनिटाची युट्यूबला, आणि त्यांनी सांगितलंय बाबा तुम्हाला यावं लागणार आहे नांदेडला. फक्त बाप काय असतो सांगू तुम्हाला. एक राजा आहे, केवढं ऐश्वर्य असेल त्या राजाचं, जा कधीतरी बघायला राजा दशरथाचं ऐश्वर्य किती आहे. राण्या आहेत, सुना आहेत. 2 सुना आलेल्या होत्या. रामाचं लग्न झालेलं होतं, लक्ष्मणाचं लग्न झालेलं होतं. रामाची बायको सीता रामाबरोबर होती आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला घरीच होती. सुना आहेत, बायका आहेत, दास आहे. पण ज्या वेळेला पुत्राचं सुद्धा बापावर किती प्रेम असावं आणि बापाचं पोरावर किती प्रेम असावं हे जर पाहायचं असेल तर राजा दशरथाला विचारा. रामाला वनवासात गेल्याच्या नंतर बापानं पाण्याचा घोट नाही घेतला. आई एवढं प्रेम मुलावर बापाचं असलं. किती जीव लावला असेल त्या रामानं बापाला, किती जीव लावला असेल. ज्या वेळेला पुत्राची वार्ता कळाली, माझा राम वनवासामध्ये आहे आणि माझ्या रामाला सोडून सगळी मंडळी मागे निघून आली. कोणी नाही बरोबर, एकटी सीता बघव लावलेला आहे. अरे ज्या राजानं मला सून म्हणून ही पोरगी दक्षानं दिलेली आहे, काय देऊ तोंड त्याला, काय दक्षाला तोंड देऊ मी आता. दक्ष राजा मला विचारल, माझी पोरगी तुम्हाला दिली होती सून म्हणून, वनात पाठवण्याकरता दिली, रानात पाठवण्याकरता पोरगी दिली नाही ना. माझी पोरगी कुठे आहे? 14 वर्ष जर मला माझी सून वनामध्ये जाणार असेल आणि माझा पोरगा जर तिला घेऊन वनामध्ये जात असेल आणि माझा 2 नंबरचा मुलगा त्यांची सेवा करण्याकरता जात असेल ना, माझ्या जगण्याला किंमत नाही. प्राण सोडून दे. मुलाच्या वियोगानं प्राण सोडणारा राजा दशरथ आतापर्यंत तुम्ही कदाचित किती ऐकलाय मला माहित नाही. बाप असावा तर राजा दशरथासारखा असावा. माझा पोरगा अरण्यात गेल्याच्या नंतर माझा जगूनच काय उपयोग आहे, याला बाप म्हणतात. पटकन दुसऱ्या युगात आणतो तुम्हाला, हळूहळू कृतयुगात आणणार. द्वापार युगामध्ये गोपाल कृष्णाचा जन्म होणार आहे बाबा. कृष्णाच्या जन्माच्या प्रसंगाला पाऊस चाललेला आहे. वासुदेव आणि देवकी बंदी खाण्यात आहे दादा. वृंदावनला जर तुम्ही मंडळी कुणी गेलेले असेल तर त्यांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बंदी खाण्यामध्ये टाकलेला आहे. 6 पोरं त्या मामानं मारलेत. 6 पोरं. 7वा जो गर्भ योगमायाने आश्चर्य करीत जगामध्ये. बाप सांगतोय मी तुम्हाला, बाप कीर्त करायची तर अशी करावी. ज्या वेळेला पावसाच्या सरी कोसळायला लागल्या आणि इकडं आता मात्र गोपाल कृष्णाचा जन्म होणार आहे. गोपाल कृष्ण 8 वर्षाचे होऊन आणि जन्माला येतात आणि बापाला सांगतात, बाबा ओ वसुदेव बाबा बोला. अरे गागू नको, बाहेर वृक्षपाळ उभे. त्यांनी जर ऐकलं तर इथून माग 6 पोरं मारलेले आहेत. 7वा गर्भ निला योगमायेनं, 8वा तुझा नंबर आहे. तुला जर पाहिलं तर मारून टाकतील ते. बाप कसा असावा ऐका. किती बाप कसा किती स्वतःच्या शरीरावर मुला करता किती उदार होतोय बघायचंय तुम्हाला. मुलानं सांगितलं बाबा मला इथं ठेवू नका. म्हणले मग मला इथं ठेवायचं नाही, मला इथून उचलायचं, टोपलेच घ्यायचं
आणि यमुनेच्या पलीकडे नेऊन टाकायचं. बरोबर, तिथं काय आहे म्हणजे माझं गावच ते राहणार आहे, माझा जन्म त्या गावात राहणार आहे. म्हणून मला इथून आता तुम्ही पटकन पोच करायचंय. म्हणले तू पटकन लहान हो बरं. 8 वर्षाचा असणारे गोपालकृष्ण छोटे झाले. बाबांना टोळीत घातले, यमुनेपर्यंत गेले. यमुनेपर्यंत आई बाप सांगतोय कसा आहे बाप बघा. पोरग आपलं वाचावं आणि आपला पोरगा राहावा, आपलं बाळ सुरक्षित राहावं. भरलेल्या यमुनेमध्ये पाय दिला बाबाने वसुदेवानं. बघा ते चित्र कसं डोळ्यापुढे येतंय तुमच्या माझ्या. यमुनेला पूर आलेला आहे, कमरा इतकं पाणी झालं बाबा. गांगुडे महाराज छाती इतकं पाणी आलं, गळ्या इतकं पाणी आलं. बाप माघारी नाही सरला. याला बाप म्हणतात ज्या बापानं पुत्रासाठी मुलासाठी आपल्या लेकरा करता यमुनेत वाहून गेलं तरी चालेल, पण माझं पोरग वाचलं पाहिजे याला बाप म्हणतात. याला बापासाठी तोंडापर्यंत पाणी आलं. मग वरच्या गड्यानं पाहिलं आणि त्यानं ते भरलेल्या यमुनेचं पाणी वर येत होतं ना, एक पाय काढला आणि करंगळी पाण्याला लावली. पूर चालला चाट काशी लाविला अंगुष्ट, काशी लाविला अंगुष्ट, काशी लाविला अंगुष्ट. त्याने लाविला अंगुष्ट, त्याने लाविला अंगुष्ट, त्याने लाविला अंगुष्ट. पूर चालला चाट काशी लाविला अंगुष्ट, काशी लाविला अंगुष्ट, काशी लाविला अंगुष्ट. काशी लाविला अंगुष्ट, काशी लाविला अंगुष्ट, काशी लाविला अंगुष्ट. वा वा वा. पुरातून बाहेर आपल्या लेकराला नेण्याकरता या लीला आहे कृष्णाच्या. पण मला बाप द्यायचा आहे तुम्हाला त्या लीलेतून. ती लीला आपण काल्याच्या कीर्तनात ऐकत असतो. बाप सांगायचा आहे तुम्हाला कसा असेल, कसा असेल बाप. या पटकन क्रोध त्रेता द्वापार, द्वापारीचाही कृष्ण पाहिलाय. पटकन कलियुगामध्ये या. कलियुगातला तुम्हाला बाप सांगतो. एकदा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता दिवाळी गेली. आता दिवाळी गेली. बाप ऐकायचा आहे तुम्हाला. कलियुगातला बाप ऐकायचा. हे झालं देवादिकांचं पाहिलेलं नाही तुम्ही, पण तुमच्या डोळ्यासमोर पाहिलेलं चित्र उभं करतोय मी तुमच्या पुढे. आता दिवाळी गेली ना, आमच्याकडे पावसानं काही राहिलेलं नाही. तुमच्याकडे मला माहित नाही, मी काही इकडे राहत नाही, पण पेपरला बातम्या पाहिल्या. काही म्हणून राहिलं नाही. दिवाळीचा सण आहे, पुरी आल्या. मी पाहिलेलं चित्र आहे. आम्ही तालुक्याच्या गावाला जेव्हा आमच्या चांदवडला गेलो ना, 4-5 पुरी पुढे चाललेल्या आहेत. लहान लहान लेकरं आहेत त्यांच्या हातामध्ये आणि त्यांच्या पुढे 2-3 बाप चाललेले आहेत. बाजारपेठामधून जेव्हा ते बाप पुरीनं घेऊन चालत होता ना, त्यावेळेला बापाच्या घरी आलेल्या लेकी आपल्या लेकरांना म्हणत होत्या, ए चल पुढे चल. आणि पोरांना वाटायचं काय फटाके, पोरांना वाटायचं गोड गोड कपडे टांगलेले आहेत, आपल्यालाही घ्यावं बाबांना. बाबा चाललेत फक्त नेऊन घालायला. बाप सांगतोय मी इकडे एका बाजूला पाहावं तर पावसानं काही एक उरलेलं नाही. लोकांकडून 4 रुपये आणून त्यानं रोप टाकलेत, रोप वाहून गेलेत, गाया वाहून गेल्यात पाण्यामध्ये, काही राहिलेलं नाही. डोळ्यातले आसू पुरी पुढे ढाळत बसला नाही बाप. पेठात घेऊन गेला. काहीतरी आपल्या जवळ असलेली जी काय असेल मायापुंजी, बापानं बाबा पुरींना कशा का होईना पण 1-1 साड्या घेतल्या. आम्ही पाहिलं जशा घेता येतील तशा घेतल्या. पण या लेकरांचं समाधान कसं करणार आता तो आजोबा. पोरानं बापा आजोबाच्या बोटाला धरायचं, बाबा फटाके घ्यायचे. आई कसं हृदय कापत असेल ना त्याचं. चरा घाम आला, थंडीत बापाला घाम आला, थंडीत. पुरी बापाकडे पाहू लागल्या, बाबा अरे अजून लग्नाचं ओझं उतरलेलं नाही. हे कार्ट्या लय आहे ना रे आपल्या घरी, कशाला मागतो. माझ्या बापाकडे नाहीये रे, नाही माझ्या बापाकडं. आपल्या घरी जाऊ, तुझ्या बापाकडून आपण फटाके घेऊ, तुझ्या बापाकडून आपण चोळी साडी मलाही चांगली घेऊ, तुलाही कपडे घेऊ. नको मागू रे माझ्या बापाकडे. पोरगी असते, ज्याला पोरगी आहे ना गड्या, ज्याला मुलगी आहे ना त्याला कळली भाषा. पोरीने पोर हातात पेठामधून पुढे चालल्यात.
मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं चित्र आहे. अरे त्या बापानं नको ग दिदे, होईल तसं मला घेता येईल तेवढं घेईल मी. जाऊ दे ए बाब्या, कोणता शर्ट घेतो रे? दुकानदाराच्या पाया पडला असेल ताई बाप, त्याला बाप म्हणतात. दे रे माझी पुरली, परत नाही रे इथं येणं. अरे आई गेली, घरामध्ये कोण नाही इलावाली. केल्या थोड्या लाडू करंजा माझ्या पुरीनं खाल्ल्यात, लेकरानं खाल्ल्या, पण फाटक्या कपड्यावर पोरग जुन्या कपड्यावर पाठवलं नाही. माझ्या तालुक्यात घडलेल्या घटना आहे कितीतरी, तुम्ही डोळ्यानं पाहिलेल्या आहेत गडे, याला बाप म्हणतात. हा बाप विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही आम्ही सगळ्यांनी तो बाप अनुभवला. आपणही लहानच होतो, यांना नाही कळायचं, तुम्हाला नाही कळायचं. यांना विचार, यांना विचार. आणि तुमच्या आमच्या सगळ्यापेक्षा माधवरावला विचारा. अरे वयाच्या कमी वयामध्ये जेव्हा बाप सोडून जातो, 3 महिने घरी आल्याच्या नंतर फोटोकडे पाहून ढासा पोरी रडत असतील, गळ्यात पडून बिलकुल भाऊ रडत असतील ना, त्यावेळेला त्यांना बाप जास्त तुमच्या माझ्यापेक्षा कळला असेल. कोरोनाच्या काळात आई बी जावं, दुःख आहे रे. ज्या घरापुढे आपण बोलायला घेतलं त्या घराचं दुःख आहे राजवरी सौंडवली. ऐकायला नाही तर टरा अंगाला घाम आला पाहिजे. अरे हे दुःख पचवतात ही माणसंच आहे कलियुगातला भाव. अवघड आहे दादा. ज्याला आहे त्याला किंमत कळायची नाही. आपणही लहान होतो. अरे कधी विचार केला का माझ्या बापानं कोणाकडून पैसे आणलेत? आपण लगे बापाला सांगितलं, दादा मण्याला सायकल आणली, गण्याला सायकल आणली, बाबा मला सुद्धा सायकल पाहिजे. अरे दुसऱ्याच्या तिथे गेला असेल, कोणाच्या पायावर डोकं घासला असेल, नाक घासला असेल, दादा देतो रे तुला. कांदे वांगे निघाले, ऊस निघाला, पहिलं माझं येऊ दे, फक्त पहिलं पेमेंट पडलं का तू हे पैसे आणून देईल. पण माझ्या लेकराला सायकल घ्यायला धिगड्या म्हणलं, लय पोरे रडून राहिलं. तुम्हाला टिकल्या बांगड्याला पैसे देणार तुमचा बापच होता ना, का गावानं पोचला आपल्याला? मलाही तेच आहे, तुम्हालाही तेच आहे. राजाव याला बाप म्हणतात. बाप आहे. कीर्ता अशी करायची, आपण गेल्याच्या नंतर आपलं सुद्धा असं कोणातरी डोळ्यात आणून पाणी पुसायला कोणीतरी म्हणलं पाहिजे, नकोस रडू, बस खरंच केलंय बापाने, करतो बरं. मला कीर्तनामधून आज तुम्हाला बापच द्यायचा आहे म्हणून नामदेव महाराज गोड बोलतात गड्या. नामदेव महाराज म्हणतात, राजाओ कोणाचा तरी असा बाप व्हा, त्यांना असा पोरगा तयार करा का आपल्या पोराचं इथंच नाही नाव निघालं पाहिजे नुसते आपल्या गावातून आपल्या चव्हाट्यात, ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा निघाला पाहिजे. पुत्र नाही ऐसा बेटा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र नाही ऐसा बेटा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. असा पोरगा दे. गोनाई आणि दामू शेट्टी पंढरपुरामध्ये राहत आहेत. विचार केला त्यांनी, देवा लय जगत मोठं आहे रे, लय विश्व मोठं आहे, या विश्वामध्ये अनेक लेकर आहेत. आम्हाला असं वाटतं आमच्या पोटी असं रत्न जन्माला यावं, असा पोरगा जन्माला यावा, का त्या पोरानं आमचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लावावा. गोनाईनं देवाला केलेला नवस आहे. नवसा असे करावं, नाहीतर नवस करतात ना, मेसाईला जाय, येडायला जाय. आई वर्ग जर झाला तर 5 पायाचं दे, 4 पायाचं 5 मारीन. तुमच्याकडे करतात नाही? एकीच्या गळ्यानं माळ नाही काय सांगत यात करत्यात. कोणतं गाव आहे? जत्रा भरायली माळेगाव. माळेगावला सगळी कीर्तनच होते ना जत्रा. नाही मी आलोय ना त्या जत्राला. ते कुठे गेले ते आमचे भाऊ न्यायला आले ते. काय नाव त्यांचं? केशव भाऊ. केशव भाऊ मा मित्र त्याला
मला न्यायला स्टँडवर आली ती 10 किलोमीटर गेलं आणि मग आमचं भांडण मारत काचातून बाहेर निघालं आणि मग पाणी पिलं त्या गावाहून निघाले आई असा वास जाऊ दे नको विचार ज्याला आवडत ते खात मला पचत नाही मी काल नव्हतो तुम्हाला खात जावा विठ्ठल गोणाईनं नवस केला गोणाई देवाला म्हणू लागली पांडुरंगा असा पोरगा दे ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे आणि पोरगी जर द्यायची असेल तर कशी दे अण्णा जैसे मेरा मुक्ताबाई जैसे मेरा मुक्ताबाई जैसे मेरा मुक्ताबाई म्हणून नामदेव नावाचा मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला नामदेव महाराज पंढरपुरामध्ये राहू लागले काही दिवसामासानं नामदेव रायानं भगवंताची गोड सेवा केली पांडुरंग परमात्मा नामदेव रायाच्या हातून जेवायचा नामदेव महाराजांनी जर हट्ट केला हे देवा माझा बाप गावाला गेलाय देव म्हणला मग त्याला मी काय करू नये अनैवेद्य तुला खावं लागतं देव म्हणलं मी खात नसतो देव नैवेद्य खात देव नैवेद्य खात तुम्ही गेलात का रे देवाला नाही नाही हा का नाही नेमकं काय बरं तुझ्या घरी देव आहे का कोण आहे गणपती मग गणपतीला तू मोदक दिलता का खाल्ला होता त्याने हा म्हणतो नाही मी म्हणतो खाल्ला का नाही खाल्लाच नाही हा हे खरं काय वाजवायचं आताच खराब बोलायले ते उभ्या ते हाय म्हणून नाही म्हणून कसं बोलायले ते मला उत्तर बरोबर आहे गणपती नैवेद्य खात गणपती नैवेद्य खात मग गणपती बसवायचा नाही बसवायचा पण तू नैवेद्य खात नैवेद्य कोण खात मी चाट घेऊन पडेल मागे त्या घरी जाऊन नैवेद्य कोण खात भामट्या तूच खातो ना कोण खातो बाबा बरं बकर मारले त्या गावाला मारले लोक मारले देवाने किती खाली वा देवाला आणि बाकीच या वा वा टाळी 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 बाबा दादा नुसतं देव खात म्हणजे जगात देव तुम्ही काय उत्तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे काय उत्तर द्या त्याला आता मला काय उत्तर द्या जर खात नाही तर त्याला देव कसं म्हणायचं नामदेव महाराज ते म्हणलं तू खात नाही तुला देव कसं म्हणायचं नाही आवा नैवेद्य पटकन उचल यो म्हणलं अरे खाण्याकरता नसतो नैवेद्य विटेवरून खाली आला नैवेद्य खाला हा मोठा 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 खाला घरी आलं आई म्हणली ए काय ताट रिकामं कसं आज म्हणलं त्यानं खाल्लं रिकामं कसं काय ए त्यानं खाल्लं दररोज तुझा बाप नैवेद्य घेऊन जायचा देवाला दाखवायचा आणलेला नैवेद्य आम्ही दोघं ताटात वाटून वाटून खात होतो खरं सांग काय केलं नैवेद्य फेकला नाही वाय तू शपथ बरं आपल्याला आई नाही जवळ बापाची नाही घेत शपथ आई शपथ आईच्याच घेत सासूची नाही घेत तुम्ही कोणाची घेत दुसरे कोणाचे कोणाला जर एखाद्याला घोड्यावर जरी बसवायचं असलं ना त्याच्या आईच्या नावानं बसू द्या तुमच्याकडे कोणाच्या नावानं बसू द्या आज पांचट विषय तो इंदुरकर बाबाच आमचा सांगू झाला ते मला ते का नाही सांगू अजून पण ते चांगलंच आहे बरं काय बरं आहे गरजेचं आहे पण आहे असं नामदेव महाराजांनी देवाला जीव घातलं नैवेद्य देवानं खाल्ला आईकडे नामदेव राय आले आणि कबूल करण्याकरता गेले मग ना देवानं सांगितलं नैवेद्य खाल्ला नामदेव महाराजाच्या हातून नैवेद्य खातो नामदेव महाराजाशी देव बोलतो चर्चा होऊ लागल्या नामदेव राय गावात आले लोकांना कीर्तन सांगू लागले त्या गावातली काही मंडळी अशी पटांगणामध्ये बसायची नामदेव राय गोड कीर्तन करायचे नामदेव राय लोकांना समजून सांगायचे ए जन्माला येऊन काय नाही बरं तिथं सगळं रिथच राहून जातं सोबत काय येत नाही कोणाला दिलं नाही कोणाचं बरोबर येत नाही आणि तुमच्या काय कोणी देणार नाही यापेक्षा एक करा राजा हो जीवन असं गोड जगा
असं गोड जगा या जीवनामध्ये जगत असताना आपली कीर्त शिल्लक राहिली का याचा विचार करून मरा, नाहीतर उगाच तुम्ही मराल आणि काही शिल्लक राहायचं नाही, असं नामदेव महाराज लोकांना सांगत होते. याचा अभंग तयार झाला. आज घेतलेल्या सेवेसाठी अभंगाचं पहिलं मरणादी सावध भावे, मरणादी सावध भावे, मरणादी सावध भावे, मरणादी सावध भावे, मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे. कीर्ती कराने मरावे, कीर्ती कराने मरावे, कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे. जम घालू नये वाया, जम घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, जन्म घालो नये वाया, जन्म घालो नये वाया, जन्म घालो नये वाया, जन्म घालो नये वाया. हा जन्म वाया गेला नाही पाहिजे. वाया जाणं म्हणजे काय? ज्या कामाकरता दिलेली वस्तू त्या कामाला न वापरणं, याचं नाव आहे जन्म वाया जाणं. दादा हे द्यावं लागतं बरं. आता हे आपण काठी परिवारानं हा कार्यक्रम घेण्याकरता माईक कोणाचा तरी आणला, टाळ कोणाच्या तरी भजण्याची आणली, पाकवाज बाबाचं आणला, तिकडचं आहे त्यांचा लासलगावचा, हे मंडप कोणाचा तरी आणला. उद्या आपण काय म्हणायचं? ऐ झाला कार्यक्रम, चला एवढं ठेवा रे घरात. नाही मग ज्याचं आहे त्याला द्यावं लागणार. याचं द्यायचं आहे ताई, हे आपलं नाही. नाही मग हे कोणाचं आहे? हे आपलं नाही बरं बाबा. याचा विचार तुमचा आणि माझा राहिलेला आहे मागच. मलाही विसर पडला आणि तुम्हालाही सगळ्याला विसर पडला. हे शरीर आपलं नव्हतं, हे शरीर आपलं नाही. याच्यावर काळ नावाच्या कोणाची तरी सत्ता आहे आणि त्या सत्या दिशाने हे आपल्याला दिलंय वापरायला. काही थोड्या दिवसाकरता किती लई थोडी राहिलीत आता. कोणाची 4 महिने, कोणाची 4 वर्ष. मी म्हणत नाही, मला तर वाटतं तुम्ही 400 वर्ष जागावं. अर्पण राहीन तर ना कोण ठेवतं आपल्याला? आमच्याकडं खानदेशी भाषा तुम्ही ऐकलेली असेल कदाचित. आमच्या जवळ आहे, बांधाला बांध खानदेश आहे. आमचं इकडनं तिकडं बारी आहे, देवळा सुरू होतं. तिथं एक नाना म्हणून आमचे मित्र आहे. नानाकडे कीर्तनाला गेलतो. जवान पोरग गेलेलं, मला लय वाईट वाटलं. साऊंडवाले मी सहज विचारलो, नाना पोरग कसं काय गेलो? एवढं तरण बांध पोरग आहे, काय जायचं वय आहे का? नाना म्हणले, काय भावा, कांद्याचा ट्रॅक्टर इकून आलं, काय झालं काय नाही, उन्ही गचकी घ्या पुचकी. गुचकी आली म्हणले, उन्ही गुचकी घ्या पुचकी. माणसाचं खरं नाही राजा. काय कोणाचं बघा, कधीच जाईन भरोसा नाही. आणि मग जायच्या टायमाला आता मला समजा आता मरण येऊ लागलं, येणार नाही लगेच, पण आता येऊ लागलं बाबा. येऊ लागल्यावर मला अशा आकडे येतील बघा. असे तुम्ही गेले एखाद्या मरणाऱ्या माणसाकडे पाहिलंय का तुम्ही? पाहिलंय का? मृत्यू पाहिलाय का तुम्ही? पोराव तुम्ही पाहिलाय का? नाही. मग मी सांगतोय तुम्हाला तेवढा ऐका. मरायच्या टायमाला डोळे असतात पण दिसत नाही. मग आपल्या पुरी येतात, पुरी म्हणतात, तुमच्या मुली म्हणतात, दोन्ही म्हणतात. आता म्हणजे अशा हाताला हात लावतो, बाबा ओ श्याम बाबा मी आले, मी हे फक्त पाहत. गेले पुढे माहितीला अजून मेलेलं फक्त पाहते. मग तितक्या
तिकडच्या पोरीनं काय करायचं अशी मानती काय म्हणले आवाज ऐकू आला याला पहा गेली मानती तिकडची ना एक पाण्याची जराशी शिप घ्यायची त्याच्या डाच्यात वाचायची डाचच म्हणते का तुमच्याकडे नरड का झाला त्याच्यात वाचा वाचायला गेले येतो का आवाज माहिती दिसती बुवा ते करतो बरं का ती गोटत अरे अरे नाही 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 जाती वाट होती त्यांची तुम्ही नका पुन्हा मरू तुम्ही मी राहू सगळंच आपल्याला मंडपात आज हेच पाहायचं आपल्याला दुसरं काय पाहायचं मग त्यो असं बाकीच्या आले का मग गावाचे जरा प्रतिष्ठित 4 जण आता या असं आमचं युट्यूब वाला असे जरा सुज्ञ माणसं जरा प्रतिष्ठित लोक दादा सारखा माणूस आला आले का मग त्यांनी मग दादा आले बाबर बाजूला तुम्ही दादा आले का मग ये ना अजून मेलेलं हे ना साकडे उडीत का ये म्हणते दादा दादा म्हणतोय अरे ते कशाचं दादा दादा म्हणतोय बाबा मरायले जात नाही अजून जात मी कशासाठी सांगायलो तुम्हाला तुम्ही हसावं म्हणून नाही मी मारताना येत होणार आहे म्हणून सांगायलो मग त्या वेळेला काय आठवण सांगू तुम्हाला त्या वेळेला मग बाकीच्या जवळ बसले बाबा दादा शब्द बोला ना दादा आमच्या काय गाणी गाऊनच राहतात मी म्हणतो जर हिला लय असं याच्या लय प्रेम आहे तर माझा गळा लावून कशी काय म्हणून आता या माणसाला रडू येऊ दे बरं गाता येईल का दादा येईल का गाता रडायला लोकच काय गाता येईल जर इड दादा मला कसा देव न्याय ना दादा काय नाही त्याचं काय चाललेलं आहे समजू तुम्हाला आता त्याचं बाकीचं काय चाललेलं नाही त्याला वर बांधलेल्या त्या पत्रे त्या भीती त्याला हे सगळं दिसायला लागलं याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात एवढ्याच्या डोक्यात आणि आता मा बरोबर काय आता काय बाकीचे त्या मैतीला आलेले हिनेकरी याची 2-4 गावात ते प्रसिद्ध आहे येईना ना लगेच कपड्याचा करून तोडायचा कपडे फाडायचे बोटातल्या अंगठ्या बिंगट्या सगळं काढून घेते अण्णा मी नाही सांगत भूषणे घेती काढोनिया भूषणे घेती काढोनिया भूषणे घेती काढोनिया भूषणे घेती काढोनिया बांधोनिया देती यमाचे हाती भूषणे घेती काढोनिया काढोनिया भूषणे घेती काढोनिया सांगू तुम्हाला विनोद काल्पनिक खरं घडलेलं नाही पुरा पिक्चर पाहिजे का तुमच्याकडे पिक्चरच्या आधी एक पाठी येते पाठीवर या घटनेचा या चित्रपटाशी कुठलाही संबंध नाही हे सगळं दृश्य काल्पनिक आहे आणि जर एखाद्याशी त्याचा संबंध लागला तर तो योगायोग समजा कसं येत वाचित असत पिक्चर पाहायचं ना डोळेच सांगा त्याला ज्ञानेश्वरी हरिपाठ याला आमच्याकडची पोरगी करून देऊया नादाला तरी लागेल नाही तिच्या नादाला लागून हरिपाठ तरी म्हणाले आमच्याकडे एक सावकार होता सावकार आई 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 एवढा विषय सांगतो पटकन पुढे चढतो मला पुढे कीर्तन करायचं म्हणजे पुढे म्हणजे लगेच रेल्वेत बसून येतो बरोबर काही येत नाही जे नामदेव महाराजांना अभंगात सांगितलं मी वाचून तेच सांगतो बाकी काय नाही ऐकायचं दादा आमच्याकडे एक सावकार होता लय संपत्ती त्याच्याकडे होय गडगड आणि ते सावकाराच्या हातात अंगठ्या लोकांच्या पैशाच्या माझ्या नाही पाकिट देतात ना त्याच्यात
काही का पाकिटाला पैसे नसले का मग ते अंगठ्या बी देतात ही राहू द्या म्हणले काय प्रेम करतात नावर प्रेम करणारी माणसं आहे काय ना प्रेमापोटी कपडे देतात ना तसं काय ना सोनं चांदी बी देतात पुढच्या टायमाला आलं तर मग ओळखी झाली आता नाही त्याचं सगळं सोनं चांदी असं ते हाताला भरलेले अंगठ्या ब्रासलेट चैनी बिनी मोठा माणूस आई बरोबर काही देत नाही माणूस गेला मरतात एवढा आहे असा आणि किती गरीब असतात आता गेल्यावर आता मोठा माणूस गेला म्हणलं गल्लीत लोक लई आणि आंघोळीला बाहेर काढलं पलंग टाकलं पलंगावर झोपवलं आंघोळ घालायची दादा सारखी महाराज सारखी 2-4 महाराज लोक जवळ आले पण हिंमत कोणी करा कशाला आंघोळ घालायला नाही आंघोळीच्या आधी दागिने काढावं लागत गेलं डाग काढायची बुवा डाग काढले अंगठ्या काढल्या कानातले पगरे याचे अल्युमिनियमचे याचे सोन्याचे पगरे काढले पण काढताना ते काढणार राखून एक पगर गेला आई राहू डाग सगळे काढले कमराचा चितांग काढला अंगठ्या काढल्या गळ्यातल्या चैनी काढल्या आणि एक पगर गेलं राहू ते होतं सोनं सोन्या नाही सोनं एवढं जाड पडलं होतं कानात बरोबर काही देत नाही याच्यावर सांगतो बाया लागल्या रडायला आंघोळी घातल्या बायानं मस्त त्याला सजवलं मृत्यू झाला का माणसाला सजवतात बर का लग्नात नाही सजवलं एवढा सजवला नवरदेव आता न्यायचाय स्मशानात कपाळाला मस्त त्याच्या मळवट भरला 1 रुपयाचा ठोकळा लावला त्याला बाशिंग बांधलो एक टोपी घातली टोपीवरून उपरनं बांधतात गंधच मारत करतात का आपल्याकडं तुमच्याकडं अशी टोपीवरून उपरनं बांधतात जगभरात पद्धत आहे का म्हणून माहितीये का त्याची टोपी पडून झालं नको आता मेले का उठून उभं राहणार होतं की नाचायला टोपी पडल महाराज तेच बांधलं आणि बांधल्यावर त्याच्या बायकोचं लक्ष गेलं कोणाच्या जे मेलं होतं त्याच्या ती जवळ आली तिनं पाहिलं अंगठ्या तिनं तिच्या पदराला चाचतो पाहिल्या 5-10 आहे 10 अंगठ्या दिल्या हिने गरीब बाबांना चितंग पण आणून दिला कमराचा तळ हातासारखा परदुडा असायचा आमच्याकडे लोकांना तो चितंग पण दिला पगरा एकच आला म्हातारीनं तोंडावरचं पांगुट असं काढलं बाया म्हणल्या दोन्ही कुंधारा जिचा नवरा जातो तिला दोन्ही कुंधारायची पद्धत आहे तुमच्या गावाला किती बाया जातात दोन्ही कुणा जातात आता ही काय उडी टाकणार होती का पण तशी गटकम खाली पाव द्या म्हणले शेवटचं तोंड पाव द्या हिनं कांचात पण पाहिलं पगर आता गंमत आहे पगर आहे हाताला लागलं बाई लागली रडायला आता रडायला लागली पण पगऱ्याचं नाव घेता येईना बाईनं चपला पण सुरुवात केली मी सांगू का कसं म्हणत होती ती ऐकायचं तुम्हाला ऐकायचं बाई म्हणली बाटाच्या चपला शिवाय चपला घातल्या नाही ना तुमच्याकडे गोतर शर्ट बाईनं गळ्यातल्या त्याच्या ताईचं वर्णन केलं सगळं करून झालं वर्णन मग शेवटी बाई म्हणली अजूनही बघा एका कानात पगरत बाई दादा आले अरे रंबीला लाज म्हणले नवरा गेला पगऱ्यात घेतला देत नाही अखेर पगरा कापलन बाई घराकडे गेली काय राहील शिल्लक मला सांग त्यांचं राहिलं नाही आपलं माझं काय राहील आता मी गेल्यावर माझे पुढचे पाकिट पुढचे कीर्तन पुढे घेतलेले दादा लई लांब लांबचे तारखा आहे ना 1000 किलोमीटर वरच्या तारखा आहे ती लोक काय श्यामबाबा गेला मग त्यांना काय तिकडे काळ पडन का अरे नाम बाबा तयारच आहे तोय गेला तर दाम बाबा तयार आहे आणि माझ्यावर प्रेम किती दिवस करणार आहे माणसं माहितीये माझ्या जोपर्यंत तोंडातून चांगला शब्द येतोय माझे पुढचे दात पडू द्या काकासारखे मग माझ्याकडून शब्द कशी हवा जाईल हे म्हणशील घेऊ नका त्याची तारीख फुकट आला तरी कशी
चिंच लोणचं, अरे त्या लोणचं बाबा दादा प्रेम कुठपर्यंत आहे? माझ्या शरीरावर प्रेम कुठपर्यंत आहे माहिती? अरे जोपर्यंत हे शरीर तुमच्या कामात येतंय तोपर्यंत सगळं हे गोतावळा म्हणतात त्याला, माझ्या भाषेत मी गोतावळा म्हणतो. हा गोतावळा कुठपर्यंत आहे माहिती? काहीतरी तुम्ही त्यांना देता म्हणून तो गोतावळा तुम्हाला त्यांचा म्हणतो. अण्णा काय मत तुमचं? हे गणगोत कशाच आहे? हे फक्त दिल्या गेल्या. जन हे सुखाचे दिल्याने तनाचे, अंत हे काळीचे नाही कोणे, अंत काळीचे नाही कोणे. जन हे सुखाचे दिल्या घेतला घे, अंत हे काळीचे नाही कोणे, अंत काळीचे नाही नाही बरोबर, कोण देत नाही बरोबर, मग करायचं कुणा करता? प्रश्नच आहे ना आता हा. आता एवढ्याची बडबड करतो, कोणा करता करायचंय? तर जगा करता नाही करायचं, मग स्वतः करता. कोणा करता करायचं दादा? कोणा करता? आता स्वतः करता काय? अहो घर पाहिजे ना, मग घर स्वतः करता बांधलं पाहिजे ना. मग काय सोडून द्यायचं का? मोकळून द्यायचं का? नाही. लोक म्हणतील काय रात्रीच्या बाबांना सांगितलं उद्या कोण कामच करायचं नाही, खूप करून देतील तुम्हाला. कुंभमेळा 27 ला आमच्याकडे चित्रंबा. विठ्ठल भैया तिकडे काय बाबा घरचे तुम्ही काम करता तोपर्यंत, मग त्यापेक्षा घरी काम करायचं. पण त्या कामामध्ये स्वतःच हित शोधायचं. संतांनी स्वतःच हित शोधलं. तुकाराम महाराजांनी प्रपंच मोकळला नाही, ते काम करत राहिले. त्या कामामध्ये भगवंत यायचा. सावता बाबाच्या घरी पाणी भरलं, सावता बाबाच्या घरी दिलं घुरपलं, जनाबाईच्या घरी देव आला, सखोबाईच्या घरी देव आला. संतांना कामधंदा करू लागत होता, जनाबाईला दळून दळू लागत होता. तुमच्या माझ्या प्रपंचात देव आला पाहिजे, याच्याकरता एकच करायचे. देव येण्याकरता गळ्यात माळा घातल्या आणि कीर्तन करा, हे माझं अजिबात मत नाही. पण एक तरी करा जे दादानं केलंय. अरे ज्याच्यासाठी समाज आहे तो माणूस म्हणजे काय असतं त्याची कीर्त. त्यानं काय करावं लागतं? प्रपंच करता किती करतो यापेक्षा त्या लोकांकरता झिजावं लागतं आणि मग कीर्त शिल्लक राहत असतं. हे मंडप गच्च भरतो, कुठे गेलं तर सभेला लोक जमतात. त्याची कारण काय यांना माहितीये? लोकांकरता दिलेलं प्रेम आणि लोकांकरता केलेलं काहीतरी. आपण जर कोणाकरता काहीच केलं नाही तर कोण येत नाही आपल्यासाठी, कोणी कोणाचं नाही. म्हणून करता कीर्त करायची. काय करायचंय? आपण अशी कीर्त कमवायची. मग कीर्त कमवायच्या गोष्टी काही एक एक नाही. कोणी म्हणाल मग आता आम्हाला काय, आता ह्या वयात आल्यावर लोक हसतील बा माळा घातल्यावर. हसत आहेत बरं. आता आम्ही पंढरपूरला गेलतो ना, 2-4 पोरांनी माळा घातल्या. पोरांनी माळा घातल्यावर घरून त्यांना, माझ्याकडे सुद्धा त्याचे स्क्रीनशॉट आहे अजून. त्यातला एकाला तर घरून इतकं गोड करू करू भागला, श्यामबाबाच्या नादाला लागून पंढरपूरला गेला, माळ घालून आला का आता हात ठेवायचा आहे का? बघा रपून आहे त्यांना. इतके टोकरी गावात जर आला ना, आता भलता बाबा व्हायचा नाही तर काय काय नाही खाल्लं, काय काय नाही पिलो, आता चालला नादाला लागला बाबाच्या. आता बुवा होणार आहे का? नका करू. नाही करायचं नाही. मग दुसरं करा. काय करा आता? प्रपंच सांगा. काय करा? नाही ना करायचं परमार्थ तुम्हाला, नका करू. परमार्थच केला पाहिजे. काय असं एक क्षेत्र नाहीये, दुसरं एक क्षेत्र आहे, त्याला म्हणतात समाजकारण. या बाबानं केलंय बघा. समाजासाठी काय करायचं बाबा? समाजाचा गळ्यातला ताईत व्हायचा. आदरणीय जरांगे पाटील प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये किमान 10 फोटो द्यायचे. ताईत व्हाना, समाजामधला ताईत व्हाना. समाजासाठी त्यानं बंगले बांधले नाही, त्यानं माळाही घातली नाही, त्यानं कीर्तन केले नाही. समाजाच्या गळ्यातला ताईत बांधला. कुठलं तरी कीर्त शिल्लक राहावं. काय करायचंय? बाकीचं काय करायचं नाही. काहीतरी असला उद्योग आपण करून ठेवायचा आहे. मग कोणी म्हणेल आम्हाला ते जमणार नाही. तिसरं सांगतो तुम्हाला आता. एक परमार्थ जमणार नाही, दुसरं समाजसेवा जमणार नाही. मग तिसरं काय करा माहितीये का? विहिरीला पाणी लई एक आपल्याकडं नाही, पोहायला जा पहिलवान व्हा. तुम्हाला काय वाटलं होतं? नाही हो दादा, असं वाईट बोलणारा भाऊ आहे कमी. ज्याला 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 करायचंय त्याला सांगतो, त्याला काय करा? मस्त पोहायला जा, पहिलवान व्हा, कुस्त्या खेळा. माझं दुसरं काय मत नाही. विठ्ठल 2-3 मार्ग आहे करण्याचे, म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं. या अभंगामुळे बोललो मी. माझ्या घरचं नाही भांडवल.
अभंगात दिलंय नामदेव महाराजांनी, तो अभंगात कीर्तन करता घेतलाय मी. नामदेव महाराज म्हणले मरणाआधी सावध व्हा आणि कीर्त करून मरा. बरं कोणी कोणी केली, एक दोन उदाहरण सांगतो आणि शेवटी बाप सांगून थांबतो. भजन करा विठ्ठल. माणसानं केलं असेल कीर्त, यात काय नवल आहे. मी पशु पक्षाचं सांगतो तुम्हाला. गजेंद्र नावाचा एक हत्ती आहे आणि हत्तीला आपल्यासारखं गोड असा प्रपंच आहे. त्याला बायका आहे, हत्तीला गजेंद्र, आणि त्याचं नगर आहे मोठं. कीर्त सांगतो मरणाच्या. त्या हत्ती एक दिवस सरोवरात गेला. कशासाठी? आंघोळीला गेला. आणि हत्ती पाण्यामध्ये गेल्यावर हत्तीचा पाय गाळात फसल्यासारखा त्याला वाटला. म्हणून त्यानं ओढताण करायचा प्रयत्न केला. माग सरला, पाय काय ओढत नाही. म्हणून हत्तीनं प्रयत्न केला आणि मागच्याला सांगितलं. माग त्याचा मुलगा होता, त्याच्या बायको होती, नातवंड होती. ओढून पाहिजे. मी कोणाचं सांगायलो तुम्हाला? श्रीमद भागवतात आलेली गजेंद्राची कथा लय गोड आहे. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून वरावे, जन्म वाया घालू नये याच्यासाठी मला बोलायचंय. काहीतरी करून मारायचं. गजेंद्रानं पाहिलं, गजेंद्रानं ओढताण करून पाहिली. बाबा जसा ट्रॅक्टर गाळात फसावा, 2-4 ट्रॅक्टर आहे ना ओढून पाहावा, आणि नाही ओढणं झाला तर त्याने त्यांचे ट्रॅक्टर घेऊन घरी जायचं. जो मुरतो ट्रॅक्टर जाणं तू जाणं, आम्हाला काय करायचं? दादा असंच करतात ना, असंच करतात लोक. काय येणे करी बाबा, कोण याच्या करता मरत नाही. रातभर या ट्रॅक्टर गावात तसंच राहतो. डोक्याला मस्त हप्ते पिटेल नाही, अजून उसाला भाव नाही. ट्रॅक्टर गाळा ते तुटेन न्यावान उचलावं तो तुटून जाईल. त्याच तसंच झालं. जन्म वाया घालू नये याच्या करता सांगतो. गजेंद्रानं ओढताण करून पाहिली. करायला हाका मारल्या, अरे येता का, मला ओढतं का कोणी बाहेर? सगळे म्हणले तुझं तू बघ. आई तुम्ही आजारी माणूस पाहिला का? नाही. मी सांगू ऐका. खाटावर पडलेला असं पडलं. त्याच्याजवळ शेवेला त्याची बायको आहे. कोणाची? गेलंय आजारी त्याची. सुना नसत्यात जातात. सुना असा पदर राहिला. बाबांचा फार वास. बाबा खोकले का नुसते ठोकले टाकायचे. नाही तुम्ही मात्र व्हायचेच नाही. एवढे हसले. तुम्हाला सुना यायच्याच नाही का? त्यांना वास यायचाच नाही का? तुम्ही असे खोकले ठोकळे पडले, सुना उचलतील का? मरणाआधी सावध. मला ज्या करता मी आज बोलवलंय, मला सार्थकी लावून जायचंय. 500 किलोमीटरचा प्रवास मला सार्थकी लावून जायचा. बाकी काय नाही. कीर्तनातून घरी गेल्यावर डोळ्या पुढे चाललं पाहिजे. काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय. ऐका, खाटाच्या शेजारी बसलेली म्हातारी, हे 2-4 माणसं आले. कोणी बिस्किटचा पुडा आणला, आमच्या अन्न थोडेसे पेढे आणले चांदवडचे. आमच्या यायनं लासलगावची भेळ आणली. प्रसिद्ध आहे ना तुमच्याकडे भेळ. आले घेऊन बाबाकडं. आणि मग यायने पेढ्याचा पुडा काढला आणि असा बाबाच्या हातावर दिला. म्हातारी म्हणले, दादा म्हातारणा धोत्रातच करतव, मग उपाशी मारी का? शेवट बघा किती गोड आहे. आई तुम्ही बघा नीट. नसल अनुभवलं तर अनुभवा. कोणाला तरी भेटायला जा. त्याला विचारा. ते आपल्या गाचं पाद, त्याला वाटतं खावा. खरं आहे नाही. मग मी माळा घालून कुठं बोलतो काय? खरंच वा काय नाही हो. शेवट त्याला मागच्या दरवाजातून कोणतंच निघत नाही. त्याचं पुढच्या दरवाजातून निघत नाही. इकडच्या नाही. 9 इंद्रिय बंद करतात त्याचे. कोण मनानं घरचे. चांगलं खाऊ पिऊ घातलं का मग थर उठून बसायचं नाही. पण आता ना पचत नाही. डॉक्टर म्हणे घरी घेऊन जा आणि सेवा करा. सेवा गेल्या त्याची. आता त्याच्या गेल्या मग आता पितील का बाबा? म्हणून एक वाक्य घरी घेऊन जा. प्रत्येकानं घरी घेऊन जा. आपण जितके दिवस संप्रदायामध्ये परमार्थामध्ये घासू ना, तितकं आपलं म्हातारपण चांगलं जाणार आहे. आणि जितके दिवस आपण प्रपंचात घालू ना, तितके वाईट दिवस आपल्याला येणार.
काय करा आपली कीर्त वाढवण्याचा तुम्ही कधी पाहिलंय का मोठा माणूस एखादा जाऊ द्या कीर्तवंत ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला बघा त्याला ठेवलं जातं मिठामध्ये दर्शनीय काढलं जाते त्याची दिंडी 4-4, 5-5 दिवस दिंडी काढत्यात आणि आपलं जर एखाद्याचं मासारखं गरीबाचं पोरग गेलं ना आई 3 तास सुद्धा घरा पुरत नाही फुका म्हणते कसं आहे हो? कीर्तनात जर माझी जर कीर्त मोठी असते तर बाबा मला लवकर जाळणार नाही ना कीर्तन आली पाहिजे राहायला पाहिजे मग काय शिल्लक राहणार आहे तुमचं माझं काय राहणार नाही काय झालं असंच एक कीर्त राहावं म्हणून कीर्तनामध्ये ऐकलेलं आणि त्या काळातले आताच पटकन सांगतो पुढे जातो विषय काहीतरी उरावं यासाठी तुम्ही रामदास स्वामी नावाचे साधू ऐकले सगळ्यांना रामदास स्वामींचं लग्न आहे लग्नामध्ये आंतरपाठ घडलेला पूर्वी यांचे लग्न बरं आता आंतरपाठ राहिला नाही अहो आंतरपाठ काय लग्न कधी होते हेच माहित होत नाही याचे स्टेटस दिसतात आपल्याला पाप्याला पोरग झालं मग म्हणते कवा झालं अरे याचं लग्नच कवा झालं या आता गाव कुळपीत होतं ते नांदेडला जाऊन राहतं माहित नाही तुम्हाला तिकडच राहत राज याकडे जुने लग्न यांचे खाली बसते दादा यांच्या काळात ते लग्न असा आंतरपाठ पुरीचं तोंड पोराला दिसत नव्हतं ते पडदा खाली करून पाहायचं ब्राह्मण म्हणायचं गात पडेल ठाम मळवळ भरलेली कसे होते तुमचं लग्न आठवतं कुटुंब काय कुटुंब पाठवायले तुमचे यांचं काही नव्हतं आता काही शिल्लक नाही राहिले यांचे कीर्तच नाही आयर होते का नाही काय बोला त्या नवर देवाला द्यावा लागायचं नवरीला आता उलट झालं हो येईन दे जाऊ द्या पटकन आता विषयात मला मिळवायचं नाही आता तुम्हाला हसवायचं नाही तुम्हाला रडवायचं नाही मला पटकन आता तुमचं कीर्त करायची काहीतरी मग मारायची बस एवढं काम करायचं जायचं घरी आपल्याला आंतरपाठ धरलेला आहे आणि आंतरपाठ धरला असे बर्जी बाबा इथं बसलेले आहेत बर्जी बाबांना माहीत घेतला शुभमंगल सावधान बाबांना माहीत घेतलं बाबा मंगलाष्टक बोलायला लागले शेवटचं मंगलाष्टक झालं शेवट आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वागरा वल्ला बामण लागला तर सांगा नाही लगेच नाही आता लग्न होऊन ते ब्राह्मण देवतेला देवाला बाबा मला का सावध करतात ते म्हणले सावध झालो नाही म्हणून लोकांचे लग्न लावायचे म्हणले म्हणजे अरे बाप्पा तेव्हा सावध झालो असतो लेकर बाळ झाले नसते लेकर बाळ झाले नसते साडी चोळी आणायची वेळ आलीच नसते या पिशा तिच्या करताच न्यावं लागायचं घरी म्हणून ती कष्ट करायची वेळ आहे नाही एवढ्या लांब कीर्तन करायची काय गरज आहे असं ते ब्राह्मण सांगू लागलं असो कामापुरता विषय असावा ते इकडे पैसा करता नाही आलेलो नाही तेव्हा दोघायला विचारा हे प्रेमा कुठे आलेले जाऊ द्या नंतर घेईन मी सुडगाने बोनी चांगली करतो त्यानं पाहिलं त्यानं त्या ब्राह्मणाला विचारल्याच्या नंतर आत्ताचे रामदास स्वामींनी आंतरपाठ तसाच ठेवला नवं घेतलेलं होतं तसं पिळून टाकलं अंगातला शर्ट काढला आणि फक्त लज्जा रक्षणार्थ चांगल्या होता रामदास स्वामी निघाले काहीतरी करून मारा जन्म पुन्हा नाही ऐकायचं रामदास स्वामी निघाले वनात गेले पळत चालले रस्त्यामध्ये काय अशी भजनी मंडळी होती त्याने विचारलं कोण तुम्ही थांबा ते म्हणले मी मला स्वतःला ओळखलंय मी मग लग्नातून पळालो लग्न होणार होतं एका पोरी बरोबर लग्न झालं असतं तिला 2-4 पोरं झाले तिला पोरं झाल्याच्या नंतर त्या पोरांबरोबर मला खेळावं लागलं असतं त्यांच्या बरोबर पळावं लागलं असतं प्रपंच थाटला असता त्यांच्यात गडबडलो असतो मला ब्राह्मण देवतेनं सावध केलं पळालो बरोबर त्यांनी सांगितलंय आता काय करणार सावध झालो काय वेगळं काय नाही सावध झालो आता मी सावध झालोय आता बघा काय करणार मग रामदास स्वामी त्या लोकांना सांगू लागले तुम्हाला मी फक्त सांगतो आणि कीर्तनाची सेवा टप्त भजन करा विठ्ठल तुम्हाला एवढं लग्न होईपर्यंत कळालंच नाही का नाही ना कळालं का नाही कळालं एवढं वय होतं ना माझं त्या वयामध्ये मला खेळण्या पाळण्यामध्ये मला कळालंच नाही माझं हित कशात आहे
मला कळलं नाही ना. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन अंगी भरला मदन मग कैचा सावधान सावध सावधान वाचेवता नारायण काळाचे भय मोठे काही करार साधन 10 वर्षाचं बालपण गेलं 20 वर्षाचं तारुण्य गेलं बाबा मला कळालं नाही काय करावं हे असं डोक्याला हातून कीर्तनात बसायचं काही कळायचं नाही सावध होत नाही माणूस लवकर आणि मग घरचे म्हणले पोरगा आता लग्नात उभं झालं 30 वर्ष होती तारापुत्र मागे फिरते प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थे सावध सावधान वाचेवता नारायण काळाचे भय मोठे काही करार साधन बाबा कसा बसा आता लेकर बाळ झाले 40शीला गेला अजून सावध झाला नाही 40 वर्षाचा झाला का डोळे कामावर येतात हे इंजिन कामावर येतं पहिल्यांदा डोळेच कामावर येतात डोळ्याला दिसत नाही 40 वर्ष होती डोळा 40 आली डोळ्यात पुरळ पडली कैची दुरी कैची जवळी सावध सावधान वाचेवता नारायण काळाचे भय मोठे काही करार साधन एकदा 40 तो पुढे गेला अजून कळालं अजून नाहीच समजलं अजून भ्रमात आहे 50 वर्षाचा झाला का याला पोरं म्हातारे म्हणतात 50शीला म्हातारे म्हणतात ना आमच्याकडे रामदास स्वामीच्या भाषेत माझ्या नाही 50 वर्ष होती श्यामकेश शुभ्र होते हालती दाताच्या पंक्ती त्याची माता म्हणते सावध सावधान वाचेवता नारायण काळाचे भय मोठे काही करार साधन 50शीत गेला आणि एकदा म्हातारं झालं मग प्रपंचातून हाकलपट्टी होती 50 वर्षाचं म्हातारं झालं का प्रपंचाला सुखानं करू देत नाही त्याला कधी कोणा एखाद्या 50 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारलं का दादा तुम्हाला कोणत्या रंगाचा शर्ट आणू विचारलं दादा तुम्हाला काय आवडतं विचारलं दादा चालता का कीर्तनाला मग या उलट दादा काय करायचे कीर्तनान भजन येणं झोपाव आता बाबाची बाज गोठ्या गाई शेळ्या मुतात्या आणि बाबा तिथंच वाज घेतो किती दाखव म्हातारे मग ते म्हातारा आहे ना गप नाही राहतात मग वासा करतात कोणा वाई सुनावं धाव नातावं धाव मी नाही सांगत ऐकायचं साठीची बुद्धी नाठी मग हाता येईल काठी भस लागे पाठी त्याची हसती कारटे सावध सावधान वाचेवता नारायण काळाचे भय मोठे काही करार साधन साठीतून वाचला अजून सावध झाला अजून स्वतः करता काही केलं नाही अजून दुसऱ्या बारे देऊ राहिले स्वतः करता सतरीची केली रचना उठल्याने बसल्याने उठवेना मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचेवता नारायण काळाचे भय मोठे काही करार साधन आता चालवत नाही आता बसवतही नाही आता कीर्तनातून जरी उभं राहिलं तर गुडघे शेटिंग करावं लागत आणि मग चालावं लागत मग हे म्हातारा निंबाच्या झाडाखाली झोपलं मग असं तागामागा करत आपल्याला कोणी चरीना गावाला जात्यात कारभार पाहायला लागली ती आता इतक्या दिवस बरी पोरग फक्त कामाजोगं होतोच चांगली म्हातार म्हणतात 4 पैसा मिळून 80 बघतो आला उपवासी किती पाण्याविना मछली जैसी जीव होतो कासावीसी सावध सावधान वाचेवता नारायण काळाचे भय मोठे काही करार साधन आता मात्र आजारी पडलं हायपत खाली
काजव पडले शब्द तोंडातून निघत नाही आता बोलवत नाही आणि न बोलवल्यामुळं पोरं सोरं गोळा झाले भेटायला जर गेले नाही सगळे घरचे काय म्हणतात ऐकायचं का 90 वर्ष होते 90 वर्ष झाले आता बोलवे ना एकही शब्द श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडावं संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय मोठे काही करार साधन ते काय म्हणतात माहिती गावात काही तरणे तरणे गेले आम्ही तर म्हणतो आमच्या बाबांना आवडून घ्यावा इकडं कसं आहे म्हाताऱ्या माणसानं आवरून घ्यावं म्हणतात आता जगू सुद्धा नाही आणि मग याला वर आला हे म्हणलं अशा लायकीचे निघणार होते का तुम्ही म्हणजे तुला आता कळलं का खाटावर पडलं आता कळून काय उपयोग आहे रामदास स्वामी गोड सांगतात आता शेवटचं चरण आहे 10वं या अभंगाचं रामदास स्वामी गोड बोलतात बाबा रामदास स्वामी म्हणतात शत एक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय मोठे काही करार साधन काही करार साधन काही करार साधन कधी कळलं कीर्तनात नाही आयुष्याच्या अहो पण कळून काय झालं तेव्हा ही करता येणार नाही ना जमन का हातपाय साथ देतील का आता समजा या बाबानं ठरलं काय मला नर्मदेची परिक्रमा करायची गुडघे साथ देतलच का नाही ना या पोराने ठरलं मला जायचंय आता म्हणले मला जायचंय पंढरपूरला अरे हा तू जाशील पण एवढाच येणार रे या वयात जाता येत नाही आणि ह्या वयात जाता येत नाही आणि मधल्या वयात बायको सोडित नाही लक्षणवारी लई मोठी आपली ये वय प्रपंचातून सुटत नाही म्हातारपणाला जमत नाही मग सावध कधी व्हायचं सावध होण्याकरता एकच नामदेव महाराज म्हणतात मरणाआधी सावध कीर्ती करून मारावे का बरं माहितीये हा जन्म पुन्हा नाहीये आणि हा जन्म वाया जर गेला तर परत दुसरा जन्म मिळल आणि माणसाचाच मिळल मग आपण कीर्त करू याची शाश्वती नाही म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलंय जन्म वाया घालू नका अभंगाचं जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया माणूस आहे याची उत्तम ही काय आहे इथे काहीही करता येत आहे ठरलं तर चहाही पिणारा पंतप्रधान होऊ शकतो झाला एक बाबा म्हणला मी पुन्हा येईन तर पुन्हा सोपं आहे करता येतं जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे या बाबानं ठरलं मला साऊंड घ्यायचं आहे माझं नाव या तालुक्यात नाही या जिल्ह्यात नाही 4 जिल्ह्यात कमवायचंय मला श्रीराम नावानं साऊंड कमवला आणि नावही कमवलं जमत नाही जमत करण्याची तयारी पाहिजे जन्म वाया नाही अशी मानवाची गोड काय आहे असं नामदेव गोड अभंग आपल्या दिला 2 चरण झाले म्हणून आता एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने देवाला काय आवडतं देवाला दुसरं तिसरं काय देवाला आवडतं त्याचं भजन त्या भजनानं देव आवडतं पण आपण सगळ्यांनी काय करायचं त्याच्या मोठ्या प्रेमानं गंगाधर बाबा इथून गेले ना त्यांनी सुद्धा तिथं स्वर्गामध्ये त्यांच्या मित्राला सांगितलं पाहिजे ज्या लोकांमध्ये ते बसलेले आहे ना आता तिथून ते पाहत असतील आणि तो आत्मा तृप्त आत्मा तिथून स्वर्गामधून बाकीच्या मित्रांना म्हणत असेल माझ्या पोरानं बघा मंडप किती गोड टाकलाय 16वं पुण्य स्मरण माझं होतंय आणि त्या मंडपामध्ये माझ्या गावची पाहुणे मंडळी थेट त्र्यंबकेश्वर नाशिकून बाबा बोलवलाय गोड असं तिथं कीर्तन चाललंय सगळे मित्र मंडळी ते गंगाधर बाबा घेऊन आलेले असतील आणि त्यांनी सुद्धा स्वर्गामध्ये टाळ्या वाजवल्या पाहिजे याच्याकरता आपण भजन करायचं भजन आपल्या तुमच्या माझ्या करता नका करू आज भजन करा त्यांच्यासाठी ज्या बाबानं 16 वर्ष
जीवन संपल्यानंतर आपलं आयुष्य तेवढ ठेवलंय ही त्यांनी केलेली कीर्त आहे. हा मंडपाखाली तुम्ही आम्ही आलो ही त्यांची कीर्त आहे. म्हणून या कीर्तीचं वर्णन करण्याकरता देव सुद्धा असले असतील, देव सुद्धा आता तिथं तयार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात एकदा भजन करायचंय. भजनामध्ये निवृत्तीनाथाचं भजन होईल, भजनामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं भजन होईल. भजन चालेल तोपर्यंत तुमची टाळी मात्र बंद नाही पडली पाहिजे. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी. कीर्तनात जर टाळी वाजली तर पापाची होळी होत असते. म्हणून सगळ्यांना एकदा मस्त मोठ्या प्रमाणात भजन करायचंय. विठोबा रखुमाई रखुमाई बोला विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. सगळ्यांना मस्त असे वर हात करा. सगळ्यांना वर हात करा. करा वर हात. वा वा मस्त. थांबा. हे बघा सगळ्यांना वर हात कसे करायचे माहितीये? ते हात तुमचे उभा महाराष्ट्राचा उद्या पाहणार आहे, दिवसभर पाहणार आहे. म्हणून सगळ्यांना वर हात करायचे आणि गोड असं निवृत्तीनाथाचं भजन होईल. भजन होईल आणि एक फक्त टाळीच वाजणार आहे, टाळ वाजणार नाही, पाखपात वाजणार नाही. करा बरोबर, करा बरोबर. फक्त टाळी वाजणार आहे. मी माझ्या बरोबर. हा एक निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. वा गोड. ज्या कामानिमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलो होतो, आपलं 10:30 वाजेपर्यंत दादाने मला अल्टिमेटम दिलेलं होतं. पण आपण जर 2-5 मिनिटं थोडीशी वाढवून घेतली. वरचे काय मी मागत नाही, एवढा टायमाचा गडी नाही, एक मित्र आहे. नाहीतर एवढं असं टायमाच्या वर कोणताच कीर्तनकार करतो का माहितीये का? एवढा वेळ बसायची माणसांना सवय असते. तुमचं काय मत आहे? एवढा वेळ भांडे घालून बसलं का मांडीला हातापायाला कळा लागतात. नाही बसवत. कामाची माणसं, भाकऱ्या कराव्या लागतात, शेळ्या धुवा लागतात, लेंड्या निवडावं लागतात, काम असतं. नऊ काय एखाद्या दिवशी असं काय झालं असं आपलं काम एकच होतं. गंगाधर बाबाला ह्या मृत्यू लोकातून जाऊन, आई साहेबाला ह्या मृत्यू लोकातून जाऊन एवढे दिवस झाले. 16 वर्षानंतरही तो बाप आठवावा आणि त्या बापाचं पुण्यस्मरण करावं, त्यांची पूजा अर्चा करावी. तिच्या मुलाच्या जन्माला आल्याच्या नंतर पुरुषाशी पर्व काळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची ती वेळ अति पवित्र, अशी पवित्र वेळ आहे ना.
पुत्राचा जन्म आपल्या पोटी व्हावा आणि आपलं असं पुण्यस्मरण व्हावं. हा खरा उद्देश आहे. हा उद्देश या नाही. आता त्यांची तर लय मोठी इच्छा असावा. मी तर म्हणतो पुढच्या वर्षी कथाच व्हावा. तुमचं काय मत बरोबर व्हावा ना. चांगला एखादा कथाकार आणावा. अहो काय सांगावं, लय दरबार गोड आहे. आता एक दिवशी असल्यामुळं काय होतं, त्याला वळण नाही लागले. पहिल्या दिवशी कथेला माणसं कमी येतील, दुसऱ्या दिवशी थोडे कमी येतील, तिसऱ्या दिवशी तर माणूसच मावणार नाही, जागा बदलावं लागेल आपल्याला. तुमचं काय मत आहे? त्या माणसाच्या ओळखी जवळपास नाही ना. कथा असल्यावर जरांगे पाटील भेटायला येतील. तुमचं काय मत? पाटलाला पाहायला नको येतील. करू त्यांचा बाप आहे ना, माझा एक चुलता आहे असं म्हणून आज आपण थोडासा पुण्यस्मरण हे झालं. पुढच्या वर्षी 17वे पुण्यस्मरणाला तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे असं चालू राहावं. गावात प्रत्येकाचं पुण्यस्मरण झालं पाहिजे. आठवण राहिली पाहिजे. दादा तुमचं काय राहावं ना, बापाची आठवण करावं ना. आई बापानं दिलेल्या साड्या बाप गेल्यावर तुम्ही जाया मी पाहिले. काय नाही म्हणायल्यात, बापाची गादी जाळली तुम्ही, बापानं दिलेले कपडे जाळले तुम्ही, बापाची शेती का चेतून नाही दिली, बापाच्या बिल्डिंग का नाही पेटवल्या. बाप गेल्यावर बाप जिवंत ठेवावा असं पुण्यस्मरण करू. जिवंत ठेवायचा बाबा असा ठेवा ना. बाप गेल्यावर आपण बापाचं काय ठेवत नाही, काय नाही. अरे त्यानं कमवलेली प्रॉपर्टी आहे राजा हो, त्या बापानं दिलं, त्याचं रक्त आहे नासामध्ये, तुमच्या नासात तुमच्या बापाचं रक्त आहे. मग तुम्ही काय करायचं आता? आता तिकडं गेलं कुठं माहेर गेलं तिचा असा भूत भरायचा. कळत आहे का तुला? काही कळत? कसा बाप सांभाळावा लागतो. 2-3 दिवस आंघोळ घाल, मेकअप कर, फेअर अँड लवली लाव, त्याला आय 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 नको त्या साबणी न्यायच्या, उठणं न्यायचे, बाप घासायचा पुसायचा. बरोबर का नाही? बरोबर ना. आणि मग बापाला रगडू रगडू आंघोळी घालायच्या, रडायचं गागायचं, बाबा येते मी, चालले बार का यायचं. आणि इकडं आलं, अहो तुमचा का बाप आहे, 4 दिवसापून आली बसली, मी या वस्तूवर काढून द्यायची ना. कोण? न म्हणजे तुमचा बाप आहे तो काय कसा आहे का? आपल्या बापासारखा सासरा सुद्धा सांभाळा, सासऱ्याचं पुण्यस्मरण करा. हे घ्यायचंय आपल्याला. यातून काय घ्यायचंय आपल्याला? आपण हे सांभाळायचंय, आपल्याला हे करता आलं. तुमच्या डोळ्याला पाणी आणावं, तुम्हाला रडायला लावावं, हा मुळीच माझा दादा येतो नाही. मला वाटत नाही महाराष्ट्रभर लोक श्यामबाबाचं नाव काढलं का ते म्हणजे बापावाला का. मला बाप नव्हती. एकाला आमचे ते खोले बाबा आहे ना, त्यांना पिंगळा म्हणते लोक. निवृत्ती महाराजाला पाहिलं तरी लोक हसत या, आणि श्यामबाबाला पाहिलं काय असं मला रडवं वाटत नाही. पण खरं सांगू, माझा बाप माझ्या दारात बसलाय ना, म्हणून मी एवढ्या लांबवर कीर्तन करतो. मी माझा बाप, माझी माय इथून गेल्यावर माझे कपडे वळणीवरचे काढून आणते. अरे मला जेव्हा कीर्तनाला यायचंय ना, शाल कपडे, टूथपेस्ट, ब्रश, बाबा खिशात 200-500 रुपये. आई करते हे सगळं, बाप करतोय घरी, आई करते घरी कामधंदा, म्हणून आम्ही जगभर फिरतोय. मला माझा बाप तुम्हाला पाहिलं तर दिसतोय. राजा तुमचा सुद्धा बाप कसा असा भरदार असतं बरं घर. बाप गेल्याच्या नंतर रिकामं होत आहे. एकदा ती खाट पडली ना, त्या खाटाकडे सकाळी जेव्हा झोपतून उठून पाहायचं फक्त, नाही तुमचे डोळे भरून आले ना बाप गेल्याच्या नंतर, राजा आता परत कुठं चालला हा म्हणणारा तो दिवा भिजलाय ना, आता उजेड नाहीये तुझ्या घरात. परत आल्याच्या नंतर रात्र असू दे, आता पहाटच्याला आम्ही घरी जाणार आहे ना, घरी गेल्याच्या नंतर फक्त आमच्या गाडीच्या टायरचा आवाज येऊ द्या, खडकन दार उघडतो, आला का रे दाद्या, बस एवढं म्हणलं ना छाती फुगून येते माय, पाप आहे तो. आता माझं घर आहे, मलाही घर आहे, यांना घर आहे, यांनाही घर आहे. दादा 500 किलोमीटरवरून आम्ही इथं आलोय ना, आमच्या घराच्या दारात कुत्र भुकू दे, आमची बायको नाही उठायची. आमचा बाप म्हातारा का असा ना, काठी घेईल आणि मुद्दाम खोकला ना, आलेलं संकट परतवून घालण्याची ताकद त्या बापात असते आहे. आणि एकदा बाप गेल्यावर सांगू, बरोबर आज तुमच्या पाठीवरचे दप्तर, तुमच्या अंगावरचे कपडे, अरे तुमच्या डोक्याला तेल,
तुम्हाला दिसते ही तुमची चेहऱ्यावरची तेज ही एकच कोण करणार आहे ना, तो म्हणजे तुमचा बाप आहे. बाप गेल्याच्या नंतर लेकराच्या तोंडावर सुरकट्या येत असते. बायकोनं रांड पण काढत आहे. काळी टिकली लावून जेव्हा मिरवायची वेळ येते ना, तेव्हा कळतं पप्या तुझा बाप होता ना, तोपर्यंत वाकडं बोट करायची कोणाची ताकद झाली नाही. गेल्या सोडून गेला ना त्या दिवसापासून विचारा रांडपण नाही. अरे एकदा बाप असल्यावर घराचं काय असतं. जरी लोक म्हणतात आई घराचा मांगल्य आहे म्हणतात महाराज, बाप घराचा पाया असतो. एकदा पाया खचला ना राजा, बाप घरामध्ये पाहिजे. बाप सांभाळण्याचा प्रयत्न करा. काही होऊ नका आजच्या कीर्तनामधून. ताई तुम्ही मग लई गोड शब्द बोलात. माझी माय गेली. सासू असन तिला आई म्हणा, नसल सासू शेजारच्या सकूची सासूला जीव लावा आणि सकूला नीट करा. अगं माझी माय गेली ग, माझा बाप गेला ग, तुला नाही बापाची किंमत कळायची. ही लोक आहे ना म्हणून पुण्याचा संचय आहे आपल्या घरामध्ये, आणि ह्या लोकांमुळे आपल्याला पुण्य मिळतं. म्हाताऱ्या माणसांची पुण्य आहेत आपल्याला कामाला, त्यांची सेवा काही बरोबर येणार नाही. नामदेवरायाच्या शब्दात सांगतो, फक्त बरोबर एकच येईल. गावामधून तुम्ही जेव्हा अशी कॉलर टाईट करून गावातून निघाल ना, त्यावेळेला गावातली लोक म्हणले पाहिजे नको त्याच्या नादाला लागू, त्यानं त्याचा बाप म्हातारपणाला खांद्यावर घेऊन पंढरपूरला नेला, तुझ्यासारखा निर्लज्ज नाही येतो, असं तुमची कीर्त मागे राहिली. तुम्ही जिल्ह्याच्या गावाला गेलेत, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोपऱ्याला गेलात ना, तर एकच म्हणलं पाहिजे, आज दुसऱ्याच्या डोळ्यामधून पाणी निघालंय ना, ताठे पाटलानं 16 पुण्य स्मरण केलंय गंगाधर बाबाचं. हे दृश्य आपल्या म्हणून नामदेव महाराज म्हणले, जन्म घडून आहे वाया मानवाची, परत हृदय मिळत त्याची गरज. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपापले वाडवडील सांभाळा. आपण गेल्याच्या नंतर देवाची भेट होईल मला माहित नाही. जिवंतपणे जर आई बापाची सेवा केली तर पुंडलिकासाठी जगाचा मालक विटेवर येऊन उभा राहिला. तुमच्या आमच्यासाठी आपला बाप आले. बापाची सेवा करा, देव घरी येईल. देवाची सेवा करून अजून बाबा बाप कोणी कमवलेला नाही. बापाची आईची सेवा करून पुंडलिकानं माय बापाची सेवा करून जगाचा मालक विटेवर आणून उभा केलाय. हे दृश्य पुढे आणा. झालं आपलं कीर्तन सफल. आजच्या कीर्तनामधून जेवढं आपल्याला देण्याचा प्रयत्न केला तेवढं देता आलं. वेळ आपली संपली. जाता जाता एक वाक्य मोठं बोलून जाईल. बापासारखा आणि आईसारखा जगात दुसरा देव नाही. जोपर्यंत माय बाप आहे तोपर्यंत काशीला जाऊ नका, तोपर्यंत तुम्ही पंक्त्या उठवू नका. द्यायच्या त्या द्या, बापाच्या आईच्या नावानं. दादा तुम्ही माझ्या स्टेटस बाबाचा फोटो पाहिला नुसता सांगण्यापुरता नाही, यांना कळलं. दुसऱ्या कोणाचा नंबर नव्हता, आता आहे तुमचा. मगाशी नव्हती त्यावेळेला माझ्या मोबाईलला मी माझ्या आईचा आणि माझ्या फोटो दररोज स्टेटसला ठेवतो. सौंडवले दादा का बरं सांगू का, हे रक्त ज्या बापाचं आहे, हे कातड ज्या आईनं मला मिळून दिलंय आहे, तोपर्यंत त्यांचा मोबाईलला स्टेटस ठेवला. बापानं सहज फक्त पाहिला तर बापाच्या डोळ्यातून पाणी पडत असेल. पोरगा असा आहे, हिरो हिरोईनचे कोणी ठेवलो, माझा फोटो माझ्या पोरानं स्टेटसला ठेवला. पाहून निदान बापाची छाती आपल्या बापाची मान खाली होऊ द्यायची नाही, आपल्या आईचा अपमान करायचा नाही. दोन गोष्टी जर आपण सांभाळल्या तर आपण जगाचा बाप कमावला. काय माळा घालून तुम्ही लय बसंत होणार नाही. बापाची आईची सेवा करून जगन नायकाचे नक्कीच तुम्ही मित्र व्हाल. अखिल कोट ब्रह्मांड नायक तुमचा जोडीदार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा आजच्या कीर्तनातून देतो आणि थांबतो. जर कीर्तनामधून थोडंफार माझ्याकडून चुकीचा अपशब्द एखादा गेला असेल माझा मला परत करा. बरोबर असेल माझे विश्वगुरु निवृत्तीनाथच आहे. जाता जाता तुम्हाला एक निरोप देईल आणि तेवढा निरोप घ्यायचा आणि चालला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्या संतांचे मंदिर झाले जातात, सगळ्या देवांची मंदिरं झाली. तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा, मी आत्ताचा पोरगा आहे. सगळ्या संतांची मंदिरं झाली, देवाची मंदिरं झाली, पण विश्वामध्ये ज्या संतांनी ही संप्रदायाची नाळ घेतली का, त्या संताचं नाव आहे निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांना हा संप्रदाय आपल्यापर्यंत आणला. बरोबर आहे, हे मान्य आहे तुम्हाला. निवृत्तीनाथ नसते तर ज्ञानदेवाला ज्ञानेश्वरी तयार करण्याकरता अनुग्रह कोणी दिला? ज्ञानेश्वरीच नसते तर तुम्ही आम्ही कीर्तनात कधी आलो असतो? नाही. निवृत्तीनाथाचं गोड मंदिर व्हावं अशी एक संकल्पना सहज मनाला आली, पण निवृत्तीनाथाची मूर्त नाही ना. या
विश्वामध्ये सगळ्या संतांचे मंदिर झाले, सगळ्या देवांचे मंदिर झाले, सगळ्यांच्या मूर्त्या झाल्या. पण ज्यांना हा संप्रदाय आणला त्या निवृत्तीनाथाची मूर्त नाहीये, निवृत्तीनाथाची समाधी आहे त्र्यंबकला, जगात मूर्त नाहीये. ज्ञानोबरायाची मूर्त नव्हती, ज्ञानोबरायाची मूर्त झाली. चोखोबरायाची मूर्त नव्हती, चोखोबरायाची मूर्त झाली. आणि आता निवृत्तीनाथाचा नंबर आहे. म्हणून सहज संकल्पनेमधून आम्ही काही ज्येष्ठ ज्येष्ठ कीर्तनकारांच्या भेटी घेतल्या, अनेक संतांच्या भेटी घेतल्या, अनेक ग्रंथांच्या भेटी घेतल्या. निवृत्तीनाथ कसे असतील असं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. तसे ज्ञानोबराय कसे असतील हे कळालं नाही समाजाला. पण तुम्ही एक चित्र पाहिले आळंदीला गेल्यावर, विदर्भ रत्न प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज. गुलाबराव महाराजांना डोळे नव्हते, ते विदर्भातले होते. कीर्तन करायचे, हातात बांगड्या घालायचे, पुरुष होते, कपाळाला कुंकू लावायचे, साडी नेसायचे, डोक्यावर पदर घ्यायचे. त्यांनी ज्ञानोबरायाचे जे ज्ञानेश्वरीवरचे चित्र आहे का, हे चित्र विदर्भातल्या एका कीर्तनकारानं गुलाबराव बाबांना दिलेलं चित्र आहे. तेव्हापासून ज्ञानोबरायाची मूर्ती, ज्ञानोबरायाची मूर्ती नव्हती, चोखोबरायाची मूर्त नव्हती. आवाजाची जादूगार पुरुषोत्तम पाटील, पुरुषोत्तम पाटलानं चोखोबरायाचं मंदिर बांधलं आणि चोखोबरायाची मूर्त केली, निवृत्तीनाथाची नाही ना. म्हणून अशी एक सुंदर अशी एक मूर्त आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथमतः झालेली आहे. आणि ती मूर्त बसवायची कुठं यासाठी मंदिर लागणार आहे, बरोबर. म्हणजे मंदिर कुठं बांधायचं, मंदिर बांधायला वर्गणी करावं लागेल, लोकांकडे जावं लागेल, पैसे आणावं लागतील, लोक देतील का, मग भीक माग्या म्हणतील, असा डाग लागू नये म्हणून तुम्ही जे 2-2 रुपये मला कीर्तनामधून देतात ना, मी सोशल मीडियाला युट्यूबला सांगतो. मी माझ्या बायकोला साडी नाही नेत, त्याची बापाला शर्ट नाही नेत, त्यांना शेती आहे घरी. हे पैसे माझ्या झोळीत टाकलेले चांदवड तालुक्यामध्ये गोड असं निवृत्तीनाथाचं आता मंदिराचं काम चालू आहे, तिथे ही मूर्त बसवायची. हे तुमच्याच पैशाचे. कीर्तनाचे पैसे कीर्तनकार काय करतो, हे जर कोणला म्हणायचं असतं ना, डाग लावायचा असेल ना, माया बरोबर या, नाही तर मी चाललो ना मागून या. चांदवड तालुक्यात दैवत दिग्वत नावाचं गाव आहे, तिथं मंदिराचं काम चालू आहे. ही मूर्त तिथं बसवायचे. प्राण प्रतिष्ठेची तारीख आहे 30/4/2026. याचं निमंत्रण आहे तुम्हाला सगळ्याला. तिथं मोठा असा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला ज्याला जमल त्याने सगळ्यांना रेल्वेत बसायचं, मनमाडला असं गावला उतरायचं. 8-10 किलोमीटरवर आमचं गाव आहे. ही रेल्वे तिथेच येते आमच्या घरी डायरेक्ट अंगणात, म्हणून तिथे यायचं. 30/4/2026 या दिवशी निवृत्तीनाथाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. आणि तो कुठं होणार आहे हे तुमच्या पुढे आता 1-2 तास बोललो ना, ते पाणी मारायला ठेवलेलं आहे निवृत्तीनाथाने. मी म्हणाल हा करतो, आपली काय ताकद आहे आई, त्यानं ठरवलंय. ही मंडळी माझ्या बरोबर आहे. म्हणून आपल्या गावाला गोड अशा आवाजाची गाय जादूगार आमचे आदरणीय जे कायमच सोबत आहे युट्यूबला, त्यांच्या लई क्लिपा तुम्ही पाहिल्यात. असे ऋषिकेश महाराज अण्णा लाडणं लोक म्हणत असतात. अण्णा आपल्याकडे आलं, अण्णासाठी एकदम गोड त्यांच्या गायना करतात टाळ्या. ज्यांनी मृदंग वाजवला असे आमचे मृदंग महर्षी, त्यांची वारकरी शिक्षण संस्था लासलगाव या ठिकाणी कोटमगाव गाव आहे, शेजारीच तिथं आहे. कोणाला जर आपले लेकरं असे पक्वाद वादक व्हावं असं वाटत असेल तर येत्या जूनला त्यांच्याकडे ऍडमिशन घेणार आहे. म्हणून तिथं तुमची लेकरं जर कोणी पाठवले तर ती लेकरं सुद्धा अशी कीर्तनकार गायक वादक करून देणारी शाळा त्यांची आहे. म्हणून अशा धंदाच मार्दन करता येत जोरदार टाळ्या. साऊंडवाले दादा तुम्ही गोड साथ दिली, एवढा कार्यक्रम शांतपणानं प्रत्येकाच्या कानापर्यंत जाऊ दिला, साथ दिली ना, तुमच्या करता मी टाळ्या वाजवतो. हे चित्रीकरण केलेलं चित्रीकरण उद्या आपल्याला ज्या चॅनलला दिसणार आहे, काय चॅनलचं नाव, महिमा. मोबाईल घ्यायचा प्रत्येकानं, कीर्तन संपले वाजून नका काढू, आणि आपल्या आपल्या मोबाईल मध्ये महिमा नामाचा करा, त्याला मस्त असं लाईकचं बटन आहे आणि पुढे शेअरही करा. बिचाराचा चॅनल लगेच मी तर म्हणतो तुम्हाला ह्या आजपासून ना हे सगळ्यांनी जर फॉलो केलं तर तुम्हाला प्ले बटन यायला काय टाइम लागणार आहे. आणखी 2 महिन्यामध्ये तुमचं सिल्वर प्ले बटन येईल आणि पुढच्या 2 महिन्यात गोल्डन प्ले बटन येईल. वा, थोडासा महिमा नामाचा चॅनल आहे ज्यांनी आयोजन केलं. असे आमचे नाही, तुमचे नाही, महाराष्ट्राचे गोड मित्र दादा. दादा असं सौभाग्य तुम्हाला लाभलं ना, तुमच्या बापाचं श्राद्ध करायचं, तुमच्या बापाचं पुण्यस्मरण करायचं, असं आम्हाला सुद्धा लाभो. आमच्या बापानं सुद्धा म्हणावं, पोराओ चांगलं झालेली सेवा सर्व तुम्हाला माय बापाच्या चरणावर समर्पित करतो. सेवेला इथं जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.